सरसकट हेडिंग द्या. सेकंड स्प्लिट इन काँग्रेस, काँग्रेसमधली दुसरी फूट. बघा, यापूर्वी भारतासाठी 1909चा मोर्ले मिंटो कायदा इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता आणि त्या कायद्यानुसार भारतीयांचे अधिकार वाढवण्यात आले होते, त्यात काही वाद नाही आहे. पण जर आपण त्या कायद्याचं नीट परीक्षण केलं आणि भारतीयांच्या अधिकारांचं नीट परीक्षण केलं तर जरी एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये भारतीय मेजॉरिटीमध्ये दिसत असले तरी पण अंतिम सत्ता ही इंग्रजांच्या हातामध्ये होती, कारण की त्यामध्ये सुद्धा जी मेजॉरिटी आहे त्यामध्ये काही इलेक्टेड, काही नॉमिनेट आणि ऑफकोर्स नॉमिनेट इंडियन्स जे आहेत ते कधी पण सरकारच्याच फेवरमध्ये बोलणार. पाहायला गेलं तर ऑफकोर्स काँग्रेसचे काही लीडर असे होते की जे त्या 1909च्या कायद्यामार्फत किंवा कायद्यानुसार जे काही राईट्स मिळाले त्यातनी ते अनहॅपी होते, बिलकुल ते हॅपी नव्हते. आणि म्हणून मग ॲनी बेझंट यांनी प्लॅन केलेला होता की जर इकडे जगातलं पहिलं महायुद्ध सुरू झालं आहे, अशा महायुद्धाच्या परिस्थितीमध्ये जर आपण सरकारवर प्रेशर मेंटेन करू शकलो, बनवू शकलो तर बिलकुल काय सरळ सरळ मुद्दा आहे बॉस की नाक दाबा तर तोंड उघडलंच जाते, नाही का. जर तोंड असं उघडलं जात नसेल तर नाक दाबून द्या, उघडलं जाईल. ऑफकोर्स तिकडे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जर युरोपामध्ये इंग्लंड हा फसला आहे तर भारतामध्ये आपण जर या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं करू, मोर्चे काढू तर त्याचा काही ना काही प्रभाव सरकारवर पडेल आणि कदाचित त्यातून आपल्याला चांगले अधिकार प्राप्त होऊ शकतात. तर याच तत्वानुसार ॲनी बेझंट यांनी जी होम रूल लीग चळवळ सुरू केली, ज्यामध्ये लोकमान्य टिळकांचं सुद्धा मोठं सहकार्य लाभलेलं दिसते आहे, त्याचा परिणाम आपण बघितलेला की फायनली त्यावेळेस असणारा आपल्या देशाचा जो भारत मंत्री होता, कोण होता भारत मंत्री? मॉन्टिग्यू. त्या मॉन्टिग्यूनी 20 ऑगस्ट 1917ला एक ऑफर डिक्लेअर केली आणि त्याच ऑफरला आपण म्हणतो ऑगस्ट ऑफर. आणि ही ऑगस्ट ऑफर काय होती की ठीक आहे, आम्ही भारताला अधिकाधिक अधिकार प्रदान करण्याकरिता एक नवा कायदा इंट्रोड्यूस करून देणार. चला ठीक आहे, प्रॉमिसेस मिळाले 1917ला. आता ऑफकोर्स इकडे जर इंग्रजांतर्फे किंवा स्वतः सेक्रेटरी ऑफ स्टेटतर्फे असं प्रॉमिस दिलं गेलं, ऑफर काढली गेली की आम्ही भारतासाठी एक नवा कायदा आणू, तर होम रूल लीग चळवळ जी सुरू होती भारतामध्ये ती थांबवली जाणार. गरज काय ना, आता सीधा सीधा मामला आहे भाई, हम जिसके कारण प्रोटेस्ट कर रहे थे अगर वो चीज़ हमें मिल रही है, झालं ना, आपण प्रोटेस्ट थांबवून देऊ, आपण आंदोलन थांबवून देऊ. तर 20 ऑगस्ट नंतर मग ही जी चळवळ होती आपण जी चालवलेली होम रूल लीग चळवळ ती आपण समाप्त केली, त्याला पूर्णपणे शांत करण्यात आलं. चला, चळवळ शांत झाली. पण त्यानंतर काय, त्यानंतर जेव्हा बिलकुल इकडे यास 1917च्या अखेरच्या महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबरच्या कालखंडामध्ये भारतासाठी जो नवीन कायदा येणार होता त्याचा एक रफ ड्राफ्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तयार झाला की भारताला कोणत्या बेसिसवर आता पुढचा कायदा दिला जाणार आणि त्या कायद्यानुसार भारतीयांचे हे कितपत काय अधिकार असतील. तर जेव्हा एक रफ ड्राफ्ट कायद्याचा निर्माण झाला आणि तो इंट्रोड्यूस करण्यात आला की बाबा बघा या प्रकारचा कायदा असणार आहे आणि या प्रकारे भारतीयांना अधिकार राहणार आहे, तर जेव्हा हा नवीन ड्राफ्ट इंट्रोड्यूस करण्यात आलेला त्या ड्राफ्टला घेऊन ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक हे कम्प्लिटली नाखुश होते. आणि यांचं म्हणणं होतं का याच्यासाठी थोडी आम्ही चळवळ केली होती, म्हणजे तुम्ही काय देऊन आले, मतलब हम चाहते थे की आम्हाला काहीतरी ताटभर भेटावं आणि तुम्ही काय करून आले की स्पून समोर करून आले, नाही पाहिजे आम्हाला हा कायदा. जर द्यायचे असतील तर आम्हाला चांगले आणि जास्तीत जास्त अधिकार द्या अथवा आम्हाला अधिकाराची गरज नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की यांनी जी इकडे होम रूल लीग चळवळ चालवली त्याचा उद्देश असा की भारतीयांना अधिक अधिकार मिळावे. इकडे मॉन्टिग्यूनी घोषणा सुद्धा केली की ठीक आहे, आम्ही तुम्हाला अधिकार देण्याकरिता नवा कायदा इंट्रोड्यूस करू, पण जेव्हा नव्या कायद्याचा एक रफ ड्राफ्ट इंट्रोड्यूस झालेला तर त्यातनं पाहिजे तेवढं आपल्याला काही मिळू शकलं. एक साधं एक्झाम्पल, जसं एक्झाम्पल करू की थोडं आता काही दिवसापासून इथे प्रयासचं थोडं वातावरण थोडं पेटत चाललं आहे की दिल में अंदर की नहीं भाई पिकनिक पिकनिक हम तो निकाल के रखेंगे. आता पकडून चालला की तुम्ही पिकनिकसाठी प्रोटेस्ट करून टाकलं, एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे, फक्त एक्झाम्पल घेऊन आलो, ठीक आहे. जर तुम्ही केलं एक्झाम्पल तर ठीक आहे यार, मी म्हणले यार फालतू में क्लासेस डिस्टर्ब हो रहे हैं, बच्चे नाराज हो रहे हैं, तर मी म्हणले की हां ठीक आहे, मी लवकरात लवकर याबद्दल निर्णय घेणार. मी शब्द काढला, बस तुम लोग हॅपी, तुम लोग जाके पार्टी करोगे, वाह हम लोग पिकनिक जाएंगे. आणि नंतर मग मी डिक्लेअर करतोय की चला बाळांनो एक काम करूया, 15 ऑगस्टला मी तुम्हाला महाराज बागेत घेऊन जाईल. मेरे को बताओ कि आपके प्रोटेस्ट का क्या मतलब हुआ, नाही का. अच्छा, मुद्दा असा आहे की मी तुम्हाला घेऊनच चाललो आहे, थोडं एक नाही घेऊन चाललो आहे, पण तुमची जी आशंका होती त्या पूर्ण होत आहेत का? ऑफकोर्स नॉट. बस असंच झालं भारतीयांसोबत. यांनी ज्या इच्छा ठेवलेल्या होत्या की आम्हाला अधिक अधिकार मिळाला पाहिजे ते काही या कच्च्या ड्राफ्टमध्ये नव्हते. आणि म्हणून मग ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी यावर आक्षेप घेतला आणि म्हटलं की नाही बॉस, ये नाही चलेगा, आम्हाला अधिक अधिकार हवे आहेत आणि त्यासाठी नेमकं आम्ही पुन्हा एकदा याच्या विरोधामध्ये चळवळ सुरू करू शकतो. इथे मात्र बघा एक महत्त्वाची गोष्ट झाली.
मॉन्टिग्यूला ही गोष्ट खूप चांगल्याने माहीत होती की ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या आशा खूप जास्त आहेत आणि यांच्या आशा जास्त असल्या कारणाने सरकार त्यांना जे काही देणार यातनं ते हॅप्पी नसणार आणि म्हणून त्यांनी आधीच आपलं एक जुगाड करून ठेवलेलं होतं. जुगाड काय की त्यावेळेस काँग्रेसमध्येच असणारे दोन महत्त्वपूर्ण आणि मोठे नेते, एक होते भूपेंद्रनाथ बसू आणि दुसरे होते SP सिन्हा. या दोघांशी त्यांनी भेट घेतली होती. भूपेंद्रनाथ बसू कोण तर मी तुम्हाला आठवण करून देतो आहे, आपण 1914चं मद्रास सेशन बघितलं, त्याचा तो अध्यक्ष होता आणि काँग्रेसचा मोठा लीडर. आणि SP सिन्हा हे व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये नेमले गेलेले पहिले व्यक्ती, जे आपण 1909च्या मुर्लेमेंटो ॲक्ट बघितलेला. काँग्रेसचे दोघेही मोठे लीडर आहेत. या दोनही मोठ्या लीडरसोबत चेम्सफोर्डनी एक मीटिंग केली मॉन्टिग्यूनी आणि मीटिंग करून या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की बघा काय आहे की आम्ही आता तुम्हाला जो कायदा देणार आहोत ना तो 1909च्या तुलनेमध्ये तो चांगलाच आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही तरी सपोर्ट करावं. जेवढं मिळते आहे ते इनफ आहे तुमच्याकरिता आणि जसं जसं पुढे काळ जाईल तसं तसं सरकार तुम्हाला अधिकारामध्ये वाढ देणारच. तर यांनी केलं काय नेमकं चेम्सफोर्डनी मॉन्टिग्यूनी, या दोन मोठ्या नेत्यांचं मत जरा इंग्रजांच्या म्हणजे सरकारच्या फेवरमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता परिस्थिती अशी असायला पाहिजे होती की सर्वच्या सर्व काँग्रेस मिळून येणाऱ्या कायद्याचा विरोध करेल की नाही बाबा आम्हाला अधिकाधिक अधिकार पाहिजे. पण काँग्रेसच्या जर दोन मोठ्या नेत्यांचं मन जर त्यांनी मॉन्टिग्यूनी वळवलं तर होऊ शकते की बसू आणि SP सिन्हा यांच्यासोबत असणारे जेवढे काही गडी आहेत हे सरकारच्या त्या कायद्याचा फेवर करतील आणि म्हणतील की नाही 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 येऊ द्या बाबा, कायदा येणे आवश्यक आहे, ॲटलिस्ट अधिकारामध्ये काही ना काही तर वाढ होत आहे. तर आता पुन्हा इथे आपल्याला काँग्रेसमध्ये अशा प्रकारची गटबाजी दिसणार आहे. दोन ग्रुप्स तयार होणार आहेत, एक जो कायद्याचा फेवर करणार आणि दुसरे जो कायद्याचा विरोध करणार आहे. पण इकडे ॲनी बेझंट लोकमान्य टिळक यांनी ठरवून ठेवलं होतं की काहीही झालं तरी आम्ही हा कायदा स्वीकारणार नाही, या कायद्याचा विरोधच आमच्यातर्फे केला जाणार. पण यावेळेस त्यांनी ठरवलं की या कायद्याचा विरोध करण्याकरिता आपण भारतामध्ये काही नाही करू, आपण इंग्लंडमध्ये जाऊ आणि इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर आपण होम रूल लीग चळवळीची सुरुवात करूया. तर दोघांनी इथे प्लॅन केला की इंग्लंडला आपण जाऊया आणि तिथे या चळवळीची सुरुवात करूया. तर नेमकं ॲनी बेझंट या शिपनी निघून गेल्या. म्हणजे त्यांना जाण्यासाठी खूप काही प्रॉब्लेम नव्हती कारण की त्या आयरिश महिला आहेत, म्हणजे त्या ब्रिटनच्याच आहेत, तर त्यांना सहजतेने जाऊ दिलं गेलं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण लोकमान्य टिळकांना अडवलं गेलं. प्रयत्न केले गेले सरकारतर्फे की टिळक इंग्लंडमध्ये पोहोचू नये. ऑफकोर्स सरकारचे राईट्स आहेत बॉस, कोण जाएगा कोण नाही जाएगा. ॲनी बेझंटला अडवणे त्यांच्यासाठी शक्य यासाठी नाही आहे कारण की बेझंट या ब्रिटिश नागरिकच आहेत. पण लोकमान्य टिळकांना तर बिलकुल अडवलं जाऊ शकते त्यांच्या देशामध्ये जाण्याकरिता. तर लोकमान्य टिळकांची अडवणूक करण्यात आली इंग्लंडला जाण्याकरिता. मात्र काही सर्कमस्टान्सेस असे निर्माण झाले की सरकारला स्वतःच लोकमान्य टिळकांची तिकीट काढून त्यांना इंग्लंडमध्ये पाठवावं लागलं. काय परिस्थिती होती, काय कारण होतं ते कारणाला समजून घ्या. म्हणजे सरकारने आधी यांना अडवलं, पण त्यानंतर असं काही झालं की सरकारने त्यांना जाण्याची परमिशन दिली आणि लोकमान्य टिळक तिथे जाऊन पोहोचले. पण परिस्थिती काय त्याला समजून घेऊया. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक ब्रिटिश रायटर होऊन गेलेला ज्याचं नाव व्हॅलेंटाईन चिरोल आणि प्रसिद्ध लेखक. त्या व्हॅलेंटाईन चिरोलनी एक बुक लिहिलेली होती, अनरेस्ट ऑफ इंडिया. आणि त्या अनरेस्ट ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी जेवढे काही चॅप्टर्स लिहिलेले, त्या चॅप्टरमध्ये त्यांनी एका प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांवर टीका केलेली होती. आणि ती टीका अशी होती की लोकमान्य टिळकांना तो म्हणतो की भारताच्या असंतोषाचा जनक म्हणजे बाळ गंगाधर टिळक, द फादर ऑफ अनरेस्ट ऑफ इंडिया, असं त्यांनी लोकमान्य टिळकांना म्हटलं. तर ऑफकोर्स विचार करा की झालं असं आहे की लोकमान्य टिळक हे राष्ट्रजागृती करून तरुणांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि जर कुठला व्यक्ती त्यांना भारतामध्ये असंतोष पसरवणारा व्यक्ती आहे किंवा असंतोषाचा जनक म्हणत आहे, तर कुठे ना कुठे लोकमान्य टिळक त्याच्यावर आक्षेप घेतील ना. तर लोकमान्य टिळकांनी त्या व्हॅलेंटाईन चिरोल या रायटरवर टाकला होता मानहानीचा दावा. पण विचार करा, माणूस कुठचा? इंग्लंडचा. पुस्तक कुठे लिहिली त्यांनी? इंग्लंडमध्ये. आता ऑफकोर्स त्याच्या विरोधामध्ये केस टाकायची असेल तर कुठे टाकले जाणार? ऑफकोर्स इंग्लंडमध्येच. तर लोकमान्य टिळकांची ती जी केस चालू होती ती इंग्लंडच्या कोर्टात चालू होती, भारतात नव्हे. तर ऑफकोर्स इंग्लंडच्या कोर्टामध्ये केस चालू आहे. साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये एकदा हिअरिंगची डेट येते. नेमकं जेव्हा इथे लोकमान्य टिळकांची अडवणूक केली गेली होती त्याच्या काहीच दिवसाने तिकडे कोर्टाने यांची डेट दिली की बाबा चला हिअरिंग आहे व्हॅलेंटाईन चिरोलच्या केसच्या संबंधात. तर ऑफकोर्स आता लोकमान्य टिळकांना तर सोडावं लागेल ना. तर हे कारण ठरलं त्या चिरोलच्या केसच्या डेटचं की त्यामुळे लोकमान्य टिळकांना भारतातनं रिलीज केलं गेलं आणि मग ते तिकडे इंग्लंडला जाऊन पोहोचले.
कळते. आता चिरोल हे कारण होतं. पुन्हा आता या पुस्तकापर्यंत आलोच आहोत, तर जरा याला अजून मी थोडं समोर घेऊन जातोय. ॲक्च्युली व्हॅलेंटाईन चिरोलनी त्याच्या या बुकमध्ये अनरेस्ट ऑफ इंडियामध्ये एक व्यक्ती आणि एक संस्था या दोघांना असंतोषाचा जनक म्हटलेलं, म्हणजे लोकमान्य टिळकांना तर म्हटलं. या व्यतिरिक्त आपल्या देशाची एक संघटना होती, एक सोसायटी होती, ज्याला आपण आर्य सोसायटी म्हणतो. येस, आर्य सोसायटी. त्या आर्य सोसायटीला सुद्धा यांनी असंतोषाचा जनक म्हटलं आणि म्हटलं की खऱ्या प्रकारे असंतोषाचा जनक तर आर्य सोसायटी आहे. आर्य सोसायटी कुणी स्थापन केली, आर्य सोसायटीचे काय ऑब्जेक्टिव्ह होते, या सगळ्या गोष्टी आपण नंतर शिकणार आहोत. आपल्याला सोसायटीज नंतर बघायची आहेत. पण लक्षात घ्या, टिळकांवर सुद्धा त्यांनी अशा प्रकारची टिप्पणी केलेली आणि आर्य सोसायटीला सुद्धा त्यांनी असंतोषाचा जनक जे आहे ते म्हटलेलं. चला, लोकमान्य टिळक आता पोहोचले, मागून पोहोचले. मात्र त्याच्या आधी ऑलरेडी इकडे ॲनी बेझंट पोहोचलेल्या होत्या, राईट, इंग्लंडमध्ये. लोकमान्य टिळक मागून पोहोचले. आता मागून पोहोचल्यानंतर तिथे ठीक आहे, चळवळ तर सुरू झाली, पण तिकडे थोडं ॲनी बेझंटचे थोडे सूर बदललेले होते. आणि सूर बदलले होते म्हणजे नेमकं काय की ॲनी बेझंटला पण कदाचित इन द सेन्स ॲनी बेझंटला पण असं वाटू लागलेलं होतं की नाही ठीक आहे, चला जो काही कायदा मिळतोय तो घ्यायला पाहिजे, बाकी हळूहळू आपण डिमांड वाढवून आपल्या अधिकारांमध्ये कालांतराने वाढ करू शकतो. तर तिथे ॲनी बेझंट सुद्धा त्या कायद्याच्या फेवरमध्ये कालांतराने गेलेल्या, तरी सुद्धा तिथे त्यांनी ॲटलिस्ट चळवळी केल्या, पण त्या चळवळीचा असा खूप काही फायदा आपल्याला झालेला दिसत नाही. फायनली ही मंडळी परत आली भारतात आणि भारतामध्ये परत आल्यानंतर जेव्हा काँग्रेसचं 1918चं अधिवेशन झालं बॉम्बेला, हे काय अध्यक्ष काही कामाचं नाही आहे, फक्त या अधिवेशनामध्ये काय झालं हे समजणे आवश्यक. आणि तेही खास अधिवेशन होतं बॉम्बेचं. बॉम्बेमध्ये जेव्हा 1918ला काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक रिझोल्युशन पारित करण्याचा प्रयत्न केला. तो रिझोल्युशन काय की येणाऱ्या कायद्याचा कम्प्लिटली विरोध करणे. या प्रकारे लोकमान्य टिळकांनी या सेशनमध्ये एक रिझोल्युशन मांडलं की आपण काँग्रेसतर्फे या कायद्याला सपोर्ट करणार नाही, या कायद्याचा फेवर करणार नाही, या कायद्याचा विरोध केला जाणार. पण लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या या प्रस्तावाच्या विरोधामध्ये भरपूरशा लोकांनी मत टाकलं आणि सगळी ती लीडर होती ज्यांना असं वाटत होतं की नाही येणारा कायदा बिलकुल एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि ती कोण मंडळी होती जे आता आपण बघितलं आहे, भूपेंद्रनाथ बसू, त्यानंतर तुमचे SP सिन्हा यांनी मात्र या रिझोल्युशनला सपोर्ट केलं नाही. तर ऑफकोर्स काँग्रेसमध्ये मांडलं जाणार जे रिझोल्युशन आहे त्या रिझोल्युशनवरच जर अर्धी सदस्य जे आहे ते मत टाकून राहिले आहेत आणि अर्धी सदस्य त्याच्या विरोधामध्ये बोलून राहिलेले, तर बिलकुल इथे जवळपास काँग्रेसमध्ये फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली. याच कारणाने म्हणजे हा कायदा घ्यावा नाही घ्यावा याच कारणाने सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे कम्प्लिटली काँग्रेसवर किंवा म्हणू शकता की लोकमान्य टिळकांवर नाराज होते. कारण की बॅनर्जी यांचं मत असं होतं की नाही येणाऱ्या कायद्याला बिलकुल स्वीकारणे आवश्यक आहे आणि जर काँग्रेस त्याला स्वीकारत नसेल तर मी काँग्रेसचा हिस्सा राहणार नाही, मी काँग्रेस या पक्षातनं बाहेर पडेल. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीसारखे मोठे लीडर यांनी 1918च्या या सेशन नंतर काँग्रेसचा त्याग केला आणि त्यांनी बाहेर पडून आपला नवीन एक पॉलिटिकल पार्टी जी आहे ते स्थापन केलेली. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीसारखे मोठे लीडर यांनी काँग्रेस सोडलं, काही लोकांना घेतलं आणि काही लोकांना घेऊन जर त्यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली, इंडियन लिबरल फेडरेशन असं त्या पक्षाचं नाव होतं, तर ऑफकोर्स इथे फूट पडली. ही फूट छोटी का नसो पण तरी पण इफेक्टिव्ह आहे. कारण की जे मोठे लीडर आहेत बॅनर्जीसारखे, याच्या व्यतिरिक्त मुजुमदार होते, या व्यतिरिक्त काही नेत्यांचे नाव आपल्याला पुढे बघायचे आहेत, जे काँग्रेसचे चांगले तगडे लीडर होते ते जरा काँग्रेसमधनं आता बाहेर पडले आणि एका नव्या पक्षाची स्थापना यांनी केली. हां, राहिली गोष्ट या पक्षाचं इम्पॉर्टन्स, तर या पक्षाला काही इम्पॉर्टन्स नाही आहे. कारण की मवाळांच्या हातामध्ये असणारा हा पक्ष याला जनतेने खूप काही असा सपोर्ट दिला नाही, म्हणून हा पक्ष कालांतराने नंतरहून मरूनही जातो, त्याचं काही अस्तित्व नाही. पण इथे बॅनर्जी यांनी काँग्रेसचा त्याग केला कारणाने आपल्याला इथे एक पुन्हा फूट पडताना काँग्रेसमध्ये दिसते. ठीक आहे, तर हे होतं काँग्रेसचं दुसरं फूट. क्लिअर? याला लिहून द्यायचं आहे की तुम्ही केलं? इंडियन लिबरल फेडरेशन, इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन. हा बघा, चला हे की पॉईंट्स लिहा, यामध्ये होऊन जाईल ज्यांनी नाही लिहिलं आहे. मराठीमध्ये लिहून देऊ. होम रूल लीग चळवळ सुरू असताना मॉन्टेग्यूनी दिलेली ऑगस्ट ऑफर, त्यामुळे चळवळीची समाप्ती. ते हार्डलाईनर्स लिहिण्यापेक्षा एक्स्ट्रीमिस्ट लिहाल. डिसाइडेड टू गो टू इंग्लंड.
टू अपोज दिस ॲक्ट. ते वर जे टायटल दिलं आहे ना ते तसंच लिहा, बेटर वे. एनी पेझंट लेफ्ट फॉर इंग्लंड, गव्हर्नमेंटनी टिळकांची अडवणूक केली. ठीक आहे, ओके. चला, इथे काँग्रेसमध्ये फायनली फूट पडली. पण मुद्दा असा आहे की हा जो काँग्रेसचा विरोध होता किंवा काँग्रेसच्या ठराविक लोकांचा विरोध होता की नाही बाबा येणाऱ्या कायद्याला आम्ही सपोर्ट करणार नाही, तर थोडा समजण्याचा प्रयत्न करून घ्या. बघा, एंड ऑफ द डे तर तो कायदा येऊन गेला, त्याचा काही मुद्दा नाही आहे. पण आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की ठीक आहे, हा जो विरोध होता हा फक्त आणि फक्त काँग्रेसियांचाच होता का, किंवा फक्त काँग्रेसच्या काही ठराविक सदस्यांचा आणि लीडरचाच होता का, की देशामध्ये अजूनही काही घटक असे आहेत की त्या घटकांचा सुद्धा या कायद्याला विरोध असताना दिसतो किंवा विरोध होताना दिसतो. तर त्याला आपण जरा समजून घेऊया. आपण आपल्या संपूर्ण देशाच्या नागरिकांना जरा 3 टप्प्यामध्ये विभागून घेऊ, की कारण की जर धर्माचा विचार केला तर धर्मामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीय लोक भारतामध्ये राहायचे. तर आपण जरा हे चेक करून घेऊया की येणारा कायदा हा हिंदू कसे बघायचे, हिंदू त्याला सपोर्ट करत होते की त्याला विरोध करत होते. सेम मुस्लिम समाज त्याला सपोर्ट करत होता की विरोध करत होता. आणि हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त जरा आपण हे चेक करून घेऊया, कारण की आपल्या देशातला एक मोठा मॉब डिफेन्समध्ये, आर्मीमध्ये इन्व्हॉल्ड आहे. आपण मागे पण बघितलं की 15 लाख एवढी लोक जे आहेत ती सोल्जर्स होती. तर हा नंबर ॲक्च्युली खूप मोठा आहे. तर आपण जरा ही समजून घेऊया की आपल्या देशाचे जे सैन्य होते, अधिकारी होते, शिपाई होते, ते या कायद्याला कसे बघत होते, त्यांचं या कायद्याला स्वीकार होता की त्यांचाही नकार होता. वन बाय वन जरा समजण्याचा प्रयत्न करू. आधी बघू हिंदूंचं काय मत होतं या कायद्याला घेऊन. जर हिंदूंचा विचार केला तर बघा, देशातले बऱ्यापैकी हिंदू हे काँग्रेसला सपोर्ट करायचे, काँग्रेसला कुठे ना कुठे फेवर करायचे. आणि जर काँग्रेस येणाऱ्या कायद्याचा विरोध करत असेल तर बिलकुल हिंदू सुद्धा त्या कायद्याचा विरोध करू शकतात. म्हणजे एक हा पॉईंट झाला आहे की ज्यामध्ये आपल्याला दिसते की यस, हिंदूंनी सुद्धा या कायद्याचा विरोध केला, कारण की मॅक्झिमम हिंदू हे काँग्रेसचे सपोर्टर होते. या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर सर्वसामान्य जनतेमध्ये त्यावेळेस सरकारच्या विरोधामध्ये तसाही भयंकर क्रोध निर्माण झाला होता. आणि क्रोध निर्माण होण्यामागचं कारण काय आहे, तर कारण हे की नेमकं 1918च्या सुरुवातीला संपूर्ण देशामध्ये एक फ्लू आलेला होता, आणि ज्याला आपण स्पॅनिश फ्लू म्हणतो. आणि त्या स्पॅनिश फ्लूने हजारो लाखो लोक मरत चाललेले होते, पण सरकारकडे याच्या मागे काही उपाययोजना नव्हती. सरकार एकदम हँडिकॅप झालेली होती, लोक फ्लूनी मरून राहिलेले आणि सरकार काहीही करू शकत नव्हती. म्हणून भारतीयांच्या मनात सरकारच्या विरोधातला तो जो राग होता, तो राग जरा दिवसांदिवस वाढत चाललेला होता. आणि म्हणून तुमचं काहीच नको रे बाबा, म्हणून हिंदूंनी याला विरोध केलेला दिसतो. आता या फ्लू बद्दल थोडं बोलून घ्या. जसं सांगितलं तुम्हाला की एक फ्लू आलेला, त्याला मी तुम्हाला सांगितलं की स्पॅनिश फ्लू होता, आणि वर्ष आहे 1918, 19 आणि 1920 पर्यंत चालला हा. साधारणतः 3 शतक, 3 सेंचुरीज असे सांगतात आपल्या देशाचा, जगाचा इतिहास, देशाचा नाही, जगाचा इतिहास, की दर 100 वर्षाने एक खूप मोठं पॅन्डेमिक आलेलं दिसते. जसा, आणि मी बघा काय शब्द वापरलेला, 2दा वापरला मी, की फ्लू वाढत चालला होता, हजारो लाखो लोक मरत चालली होती आणि सरकार हँडिकॅप होती, काहीच करू शकत नव्हती. जसं एक्झाम्पल घेऊ की आत्ता 6 वर्ष आधी आलेलं आपल्या देशामधलं पॅन्डेमिक कोविड, सबने एंजॉय किया. तुम लोग तो बच्चे होंगे, स्कूल जाते होंगे शायद उस टाइम पे. तर विचार करा की त्या पॅन्डेमिकमध्ये सरकारकडे काही उपाययोजना होती का? नाही. म्हणजे काही प्लॅन्स इन द सेन्स आपल्याला माहीतच नाही की त्याला कसं फेस करायचं. तर नेमकं कसं फेस करणार ना, हा खूप मोठा प्रॉब्लेम होता आमच्यासमोर. तो अमिताभ बच्चन फक्त सांगायचा 2 गज की दूरी माँ से जरुरी, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहीत नव्हतं. दिवस निघाला नाही तर हात धुवा, दुपार झाली नाही तर हात धुवा, बस ये सॅनिटायझर से हात धो धो के पुरे हात छिल जाते थे. परिस्थिती अशी आहे, आपल्याकडे काही उपाययोजनाच नाही ना, कारण की प्रॉब्लेम नवीन आहे. सेम तरी पण आत्ता तर आपण बऱ्यापैकी ॲडव्हान्स आहोत. म्हणजे डेव्हलपमेंट जर आपण मेडिकल सायन्सचं बघितलं तर बऱ्यापैकी झालं आहे, तरी पण आपण हँडिकॅप होतो बऱ्यापैकी. आणि त्या 100 वर्ष आधी जर असा फ्लू आला असेल तर विचार करा की लोकांची किती हाल बेहाल झाले असतील. तर 2 कारणं सांगितले मी की हिंदूंचा विरोध का. एक, मॅक्झिमम हिंदूज हे काँग्रेसचे सपोर्टर्स आहेत. दुसरं, त्यावेळेस सुरू असणारी साथ म्हणजे स्पॅनिश फ्लू, त्यामुळे लोक मरून राहिलेले, सरकार काही उपाययोजना करू शकत नाही आहे. आणि तिसरं,
जागतिक महायुद्ध सुरू आहे. जागतिक महायुद्धाच्या कालखंडामध्ये सरकारने टॅक्सेस वाढवलेले होते. टॅक्सेस इकडे वाढ झाली, पण नेमकं विचार करा की महायुद्धाच्या कालखंडामध्ये देशाचा इम्पोर्ट एक्सपोर्ट यावर इफेक्ट पडला असेल ना रे. आणि जर बाहेरून वस्तू जर भारतामध्ये येतात आणि त्यामुळे सप्लाय चांगला असल्या कारणाने आपल्या देशामध्ये सफिशियंट वस्तू राहत असतील, पण आत्ता तिथे युद्ध सुरू असल्या कारणाने जर सप्लाय होत नसेल तर आपल्या देशामध्ये कमी सप्लायमुळे इन्फ्लेशन वाढेल ना. अरे महागाई वाढेल ना. तर सर्वसामान्य लोकांना वस्तू महाग, वरून सरकारचे जास्तीत जास्त टॅक्स पॉलिसी, या व्यतिरिक्त स्पॅनिश फ्लू, या व्यतिरिक्त काँग्रेसला सपोर्ट, या सगळ्या कारणाने आपण म्हणू शकतो की हिंदूंनी या कायद्याचा विरोध केलेला दिसतो. क्लिअर. 3-4 पॉईंट्स आपण बोललेलो. राहिली गोष्ट मुस्लिम कम्युनिटीची, तर मुस्लिम समाजाने जर याचा विरोध केला तर याच्या विरोधामागचं कारण नेमकं काय समजेल. पहिल्या महायुद्धाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा इंग्लंडवर पहिलं आक्रमण ज्या देशाने केलेलं होतं ना, तो देश होता तुर्किस्तान. आणि ऑफकोर्स मग जर इंग्लंडवर तुर्कींनी अटॅक केलेला आहे तर इंग्लंड तो सोडणार नाही. इंग्लंडसुद्धा अटॅक करणार आहे टर्कीवर. पण इंग्लंडला टर्कीवर अटॅक करायचं असेल तर यांच्याकडे आर्मी कुठली आली? भारतीय आर्मी आहे. अजून काय आहे, एवढं लोक भारतामध्ये, आर्मी यांची भारतामध्ये. तर सरकारने ऑर्डर दिला होता आर्मीला की आपल्याला तुर्कस्तानवर जाऊन अटॅक करायचा आहे आणि तिथल्या सरकारला जे आहे ते पूर्णपणे डिमॉलिश करायचं आहे. आता आपल्या देशाच्या आर्मीमध्ये हिंदू पण आहेत आणि मुस्लिम्स पण आहेत, आणि बऱ्यापैकी म्हणजे जेवढे हिंदू आहेत पकडून चला तेवढेच मुस्लिम्स आहेत. बऱ्यापैकी संख्या आपल्याला मुस्लिम समाजाची सुद्धा दिसते. तर भारताच्या आर्मीमध्ये असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या शिपाई आणि अधिकाऱ्यांनी तुर्कस्तानवर अटॅक करण्यास सरसकट नकार दिला की आम्ही करणार नाही रे बाबा, हमसे ये पाप मत करवाओ, हम नहीं करेंगे अटॅक. आणि यांनी सरसकट स्ट्राईक करून टाकली की नाही, काहीही करा, आम्ही तुर्कस्तानवर अटॅक करणार नाही. प्रश्न असा आहे की काय प्रॉब्लेम आहे भैया, तुर्कस्तान पे अटॅक क्यों नहीं करना है आपको? लक्षात घ्या. त्याच्या मागचं कारण असं, त्यावेळेस खलिफाची जी गादी होती, खलिफा कोण? तर खलिफा म्हटलं तर मग मुस्लिम कम्युनिटीचा धर्मगुरू. प्रत्येक धर्माचा धर्मगुरू असणार ना, ठीक आहे. जसे हिंदू धर्माचे धर्मगुरू सध्या 4 आहेत, एक नाही आहे, 4 आहेत. माहीत आहे तुम्हाला? नाही, कभी बताऊंगा, आराम से बताऊंगा, ठीक आहे. भारतातच आहेत, 4 आहेत. बौद्ध धर्माचा धर्मगुरू दलाई लामा, विशेषतः कोणता एरिया? तिबेट, पण ते राहतात भारतात, ही गोष्ट वेगळी. त्यानंतर जर ख्रिश्चनचा बघायला गेलं तर ख्रिश्चनचा धर्मगुरू कुठं राहते? ज्याला आपण पोप म्हणतो, कुठं राहते ते? व्हॅटिकन सिटी. नाही, व्हॅटिकन सिटी ते देशच वेगळा आहे. जगातला सगळ्यात छोटा देश आहे. त्या जगातल्या सगळ्यात छोट्या देशाची लोकसंख्या बघितली ना तर थोडंसं अजून 1 तास जाऊ द्या, 11-12 वाजू द्या, आपल्या बिल्डिंगमध्ये जेवढे लोक राहतात ना त्याच्यापेक्षा कमी लोक त्या व्हॅटिकन सिटीमध्ये राहतात. म्हणजे आपण 11-12 वाजता आपल्या बिल्डिंगचीच लोकसंख्या काढली ना, जवळपास 1000 निघते. 1000 सांगतोय मी आपल्या बिल्डिंगची लोकसंख्या, आणि व्हॅटिकन सिटीची संख्या, लोकसंख्या 900 काहीतरी आहे. एवढाच छोटा देश आहे. तर तो पोप धर्मगुरू त्याचं तिथे. तसंच मुस्लिम समाजाचं सुद्धा धर्मगुरू, ज्याला म्हटलं जातं खलिफा. आणि त्यावेळेस खलिफाची गादी होती तुर्कस्तानला. आणि नियम असा होता की जो तुर्कस्तानचा राजा तो मुस्लिम समाजाचा खलिफा म्हणजे धर्मगुरू. आणि जर तो धर्मगुरू आहे तर विचार करा की जगातला कुठलाही मुस्लिम व्यक्ती आपल्या धर्मगुरूच्या देशाविरोधामध्ये किंवा धर्मगुरूच्या विरोधामध्ये अटॅक करणार का? प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून भारतातल्या मुस्लिम समाजाने नकार दिला की भाई हम अटॅक नाही करेंगे. पण इकडे इंग्लंडने भारतीय मुस्लिमांना प्रॉमिस दिलं की बघा, हा युद्धाची एक पॉलिसी आहे, जर त्यांनी आपल्यावर अटॅक केलं तर आपल्याला सुद्धा अटॅक करायला पाहिजे, आपण सरेंडर नाही होऊ शकत. आम्ही तुम्हाला प्रॉमिस देतो, सरकार म्हणते मुस्लिम समाजाला की आम्ही तुम्हाला प्रॉमिस देतो की आपण अटॅक करू आणि फक्त तुर्कस्तानला मात देऊ, पण तुर्कस्तानला मात दिल्यानंतर आम्ही तुमच्या खलिफाला अटक करणार नाही, नाही त्याचं पद वगैरे बरखास्त करणार, त्यांचा देश आम्ही त्यांना परत करणार. हा फक्त युद्धाचा एक भाग आहे, म्हणून आपल्याला अटॅक करणे आवश्यक आहे. तर इंग्रजांनी मुस्लिम कम्युनिटीला असं प्रॉमिस दिल्यानंतर ही आर्मी गेली तुर्कस्तानमध्ये आणि तुर्कस्तानला तिथे मात दिली गेली आपल्या आर्मी मार्फत. पण कुत्तों की जात पे और अंग्रेजों की बात पे भरोसा करना गडबडवाला मामला था. आणि असंच झालं. नेमकं यांनी दिलं मुस्लिम समाजाला लॉलीपॉप. तिकडे तुर्कस्तानवर अटॅक केल्यानंतर खलिफाला पकडलं गेलं, अरेस्ट केलं गेलं, डिटेन्शनमध्ये टाकलं गेलं, त्याचं पद
रिकामं केलं गेलं तर ऑफकोर्स आता भारतीय मुस्लिम समाज चिडणार नाही का इंग्रजांच्या विरोधामध्ये. आणि जर मुस्लिम समाज चिडून आहे तर इंग्रजांनी जेही देण्याचा प्रयत्न करतील इंग्रज त्याचाही लोक विरोधच करतील. आणि म्हणून आपल्याला दिसते की इथे या समाजाने मुस्लिम समाजाने सुद्धा याचा विरोधच केलेला दिसतो. तर मुस्लिम समाजाचा विरोध करण्यामागचं कारण तुर्कस्तानचा प्रश्न. आणि ऑफकोर्स जर स्पॅनिश फ्लूने हिंदू मरून राहिले तर मुस्लिमही मरतील. जर महागाईची झड हिंदूंवर पडते तर मुस्लिमांवर सुद्धा पडणार आहे नाही का. टॅक्स जर हिंदूंवर लावला जातो मुस्लिमांवर सुद्धा लावला जात आहे. पण स्पेशल गोष्ट काय आहे मुस्लिम समाजाच्या विरोधाची तर तुर्कस्तानचा प्रश्न. ठीक आहे. तिसरा पॉईंट की भारताची जी आर्मी होती आपलं जे आर्म फोर्स होतं ते काय मताचे होते, त्यांचं काय मत होतं या कायद्याला घेऊन. ते फेवर करणार, ते विरोध करणार, ते काय करणार ते समजून घेऊया. मी तो नंबर तुम्हाला आठवण करून देतो आहे की आपल्या आर्मीमध्ये जवळपास 15,26,000 एवढे आर्म फोर्सचे सोल्जर्स होते, सेपॉईज होते. त्यापैकी जवळपास 12,15,000 मोहिमेवर होते युरोपामध्ये. तुम्ही नंबर्स लिहिले आहेत. आता 12 लाख हा खूप मोठा अमाऊंट झालेला. एक महत्त्वाची गोष्ट, भारतीय सैनिक जेव्हा युरोपामध्ये होते तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना इक्वल ट्रीटमेंट दिलं. जसं गोऱ्यांना सगळं ट्रीटमेंट दिलं जायचं तसंच भारतीयांना दिलं जायचं. म्हणजेच जे जेवण जी राहण्याची सोय गोऱ्यांसाठी होती तीच भारतीयांसाठी सुद्धा होती. तिकडे काही डिस्क्रिमिनेशन नाही झालं. ऑफकोर्स तिकडे डिस्क्रिमिनेशन कसे करतील, यांना युद्ध जिंकायचं आहे का नाही जिंकायचं आहे. तर भारतीयांना चांगलं ट्रीटमेंट दिलं गेलं. आणि दुसरी गोष्ट की भारतीय 4 वर्ष 1914 ते 18 4 वर्ष युरोपामध्ये राहून चुकलेले. म्हणजे हे सैन्य 4 वर्ष त्यांनी युरोपातली लोकशाही उपभोगली. ॲटलिस्ट 4 वर्ष का नसतो त्यांनी बघितलं तर की लोकशाही काही असते. आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर 1918 जेव्हा हे सैन्य भारतामध्ये पोहोचेल आणि माहीत पडते की येणाऱ्या कायद्यामध्ये भारतीयांना काय मिळते तर लॉलीपॉप, तो बोलेंगे की नाही अरे यार म्हणजे पुन्हा तिथंच जायचं आहे का गुलामगिरीमध्ये. म्हणजे येणारे जे सैन्य आहे त्यांना या कायद्यामध्ये खूप काही खास दिसत नसेल तर ऑफकोर्स ते सुद्धा विरोधच करणार आहेत. तर त्यामुळे या कायद्याला भारतातली हिंदू असतील किंवा मुस्लिम समाज असेल किंवा सैन्य संघटना असेल सगळ्यांचाच विरोध होत असताना दिसतो. तरी सुद्धा भारत सरकारने 1919ला हा कायदा पारित केला आणि भारतामध्ये हा कायदा 1921 पासून लागू झाला. त्याच कायद्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट या नावाने ओळखतो. तर एक काम करू, आधी आपण आज कायदा बघूनच घेऊन टाकू. ठीक आहे, हे लिहून घ्या आधी का विरोध होता यांचा. तर हिंदूंसाठी लिहिलंय का, शॉर्टमध्ये लिहिलंय की लिहून. हिंदूंसाठी हिंदूंचा विरोध का, हिंदूंचा सपोर्ट मॅक्झिमम काँग्रेसला. या व्यतिरिक्त त्या काळात भारतात पसरलेलं स्पॅनिश फ्ल्यू, भरपूरशा रेफरन्समध्ये इन्फ्लुएन्झाची फ्ल्यू सुद्धा म्हटलं जातं, इन्फ्लुएन्झाची पॅन्डेमिक सुद्धा म्हटलं जातं. स्पॅनिश फ्ल्यू, भारतात पसरलेलं स्पॅनिश फ्ल्यू, भारतात वाढलेली महागाई आणि वाढवले गेलेले टॅक्सेस, स्पॅनिश फ्ल्यूची साथ, त्यानंतर भारतात वाढलेली महागाई किंवा ॲटलिस्ट लेजिस्लेचरच्या जागा असतील किंवा प्रॉपर बायकॅमेरल सिस्टम असेल, या व्यतिरिक्त प्रॉपर डायरेक्ट इलेक्शन सिस्टम असेल, या व्यतिरिक्त प्रॉपर वोटिंग सिस्टम असेल, हे सगळं 1919च्या कायद्याने इंट्रोड्यूस करून दिलेलं. मी 3-4 पॉईंट सांगितलेलं की देशामध्ये बायकॅमेरल सिस्टम काय असते सांगतो, देशामध्ये डायरेक्ट इलेक्शन, देशामध्ये वोटर लिस्ट आणि वोटिंगचे राईट्स आणि त्यानंतर लेजिस्लेचरचे पॉवर्स वाढवण्याचं काम या कायद्याचं आहे. जर आपण या कायद्याचं एक चांगलं परीक्षण केलं आणि आधीचा संपूर्ण भाग बघितला तर हा कायदा बऱ्यापैकी भारताच्या फेवरमध्ये दिसतो. पण नंतर जसं जसं आपण पुढे जाणार आणि कायद्याचं अतिशय डीपली त्याचं एक्झामाइन करू तर एकच गोष्ट अशी केली इंग्रजांनी की बॉस जिसने पूरा पिक्चर घुमा दिया. आणि त्यामुळे भारतीयांचे हे अधिकार हे फक्त आणि फक्त लॉलीपॉप ठरले, अजून काहीच नाही. म्हणजे कुठेतरी प्रॉमिसेस दिले गेले होते त्या ऑगस्ट ऑफरमध्ये की बॉस आम्ही तुम्हाला स्टेटमध्ये मेजॉरिटीमध्ये जागा देणार, स्टेटमध्ये 80% जागा तुमच्या राहणार स्टेट लेजिस्लेचरमध्ये. आणि दिलं सुद्धा त्यांनी, तो मुद्दा नाही आहे की त्यांनी 80% जागा नाही दिल्या, दिल्या 80%. एक्झाम्पल घेऊया की जर बॉम्बे स्टेट लेजिस्लेचरमध्ये 100 जागा असतील ना, 114 होते तशा, पण एक्झाम्पल जर 100 जागा असतील, 100 पैकी 80 भारतीय, फक्त 20 युरोपियन्स. मग विचार करा की या आधारावर तर आपण मेजॉरिटीमध्ये आहो बॉस, आणि मेजॉरिटीच्या आधारावर आपण चांगले चांगले कायदे नाही करू शकत पास, चांगले चांगले लॉज अँड रूल्स रेग्युलेशन नहीं आणू शकत. पण एक ही बात उन्होंने ऐसी की जिसने पूरा पिक्चर घुमा दिया आणि त्याला आपण म्हणतो डायरची सिस्टम.
त्यांनी 1919च्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये एक सिस्टम लागू केलेली, ज्याला आपण डायरची सिस्टम म्हणतो, त्याला द्विदल राज्य पद्धत समथिंग असं काहीतरी मराठीमध्ये म्हणतात. त्यामुळे पूर्ण पिक्चरच बदलला आणि भारतीयाच्या हातामध्ये आलेले सगळे पॉवर्स हे रिटर्न गेले इंग्रजांच्या हातामध्ये. तर डायरची सिस्टम काय होती, या कायद्याचं कंपोजिशन सगळं काय होतं, व्हॉइसरॉयचं काउन्सिल अँड ऑल दॅट, या सगळ्या गोष्टी बघायच्या टप्प्याटप्प्याने. बघा, लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी भारतीय वाढलेले दिसणार. व्हॉइसरॉय कोर काउन्सिल, भारतीयांच्या जागा वाढतील. त्यानंतर मग तिथे लेजिस्लेचरचे जे 2 बॉडीज आहेत त्यांच्या संख्या वाढतील. पण आधी ते समजवण्यासाठी मला तुम्हाला काही ठराविक बाबी समजावावं लागेल की नेमकं आज आपण ज्याला बायकॅमेरल सिस्टम म्हणतो ती बायकॅमेरल सिस्टम काय आणि कशी होती, 1909च्या कायद्यापर्यंत परिस्थिती कशी होती देशाची, आणि या कायद्याने काय परिस्थिती केली त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा की आज देशाचं कायदेमंडळ, देशाचं म्हणतोय कायदेमंडळ, लेजिस्लेचर, आपण काय नावाने ओळखतो? पतंजली, संसद, पार्लमेंट. आता त्या शब्दाकडे लक्षात घ्या, मी काय शब्द वापरले, 2 शब्द, एक इंग्रजी वापरलं आणि मराठी वापरलं. बापा, कायदेमंडळ म्हटलं, लेजिस्लेचर म्हटलं. कायदे मंडळ, मंडळ म्हणजे हाऊस, कायदे म्हणजे असं गृह, असं हाऊस ज्याला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे, ज्याला नियम तयार करण्याचा अधिकार आहे, ज्याला रूल्स रेग्युलेशन तयार करण्याचा अधिकार आहे. आणि कायदे तयार करण्याचा अधिकार देशामध्ये फक्त आणि फक्त एकाच संस्थेला आहे आणि ती संस्था आहे पार्लमेंट. कायदे फक्त संसद तयार करू शकते, कायदे तयार करण्याचा अधिकार अजून कुणाचाही नाही आहे. आणि जर कुणाचाही नाही आहे, डोक्यामध्ये हे येऊन आलं का, मग सुप्रीम कोर्ट काय करते? सुप्रीम कोर्ट कायदे करते का? सुप्रीम कोर्टचं काम काय? सुप्रीम कोर्टचं काम वेगळं आहे रे बघा. सुप्रीम कोर्ट 3 खूप इम्पॉर्टंट काम करतं. एक, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा सांभाळ करण्याचा संपूर्ण आणि सर्वोच्च अधिकार सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यांच्याकडे असणारे पॉवर, द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्यांनी ते आपल्या संविधानाचं संरक्षण करतात. संसदेने जर असा कायदा केला की जो कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये असेल तर त्या कायद्याला पटकून फेकणे हे सुप्रीम कोर्टचं काम आहे. तर कॉन्स्टिट्यूशनचा सांभाळ सुप्रीम कोर्ट करणार. याच्या व्यतिरिक्त दुसरं महत्वाचं, आपल्याला आपल्या संविधानाने दिले गेलेले जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 3 मध्ये आर्टिकल 12 to 35 मध्ये असे अनलिमिटेड पॉवर्स आपल्याला मिळालेले आहेत. त्या मूलभूत अधिकाराचं सांभाळ करणे हे सुद्धा सुप्रीम कोर्टचं महत्त्वाचं काम आहे. आणि तिसरं काम आहे की जे काही डिस्प्यूट सुप्रीम कोर्टमध्ये चालले आहेत त्या डिस्प्यूटला घेऊन सुप्रीम कोर्ट जजमेंट देणार. तर कोर्ट जजमेंट्स देतात, कायदे नाही बनवत. कायदे करण्याचं काम हे लेजिस्लेचरचं असते आणि लेजिस्लेचर म्हणजे आपल्या देशाची संसद होय. ठीक आहे, हे जेव्हा पॉलिटी शिकाल तेव्हा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की बॉस अच्छा ठीक आहे, यांना कायदा करण्याचा अधिकार काय, यांचा अधिकार काय. ॲक्च्युली संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन हे 3 पार्टमध्ये डिवायडेड असते, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर अँड ज्युडिशरी. एक्झिक्युटिव्ह बॉडी वेगळी झाली, लेजिस्लेटिव्ह बॉडी वेगळी झाली, ज्युडिशरी बॉडी वेगळी झाली. ज्युडिशरी म्हणजे कोर्ट्स, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स. आणि ज्याला लेजिस्लेचर म्हटलं त्याला आपण पार्लमेंट म्हणणार. आणि एक्झिक्युटिव्ह काय ते तिकडे संसदे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण शिकत बसू. पण भारताच्या लेजिस्लेचर किंवा भारताचं कायदेमंडळ जे आहे, ज्यांना कायदा करण्याचा अधिकार आहे, त्याला आज आपण काय नावाने ओळखतो आणि त्याचं नेचर कसं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याला समजण्याचा प्रयत्न करून घेऊया. म्हणजे तुम्हाला हा कायदा समजणे थोडासा इझी झाला जाईल. आज आपल्या देशाच्या पार्लमेंटचा विचार केला तर आपली पार्लमेंट बायकॅमेरल आहे. पार्लमेंट्स किंवा लेजिस्लेचर हे बायकॅमेरल राहू शकतात किंवा युनिकॅमेरल राहू शकतात. जसं चायनाचं जर आपण बघायला गेलं तर चायनाचं लेजिस्लेचर हे युनिकॅमेरल आहे, भारताचं बायकॅमेरल आहे, इंग्लंडचं बायकॅमेरल आहे. त्यानंतर तुमच्या अमेरिकेमध्ये गेलो तर अमेरिकेचं सुद्धा बायकॅमेरल आहे. तर बायकॅमेरल काय आहे, तर बायकॅमेरल म्हणजे जिथे आपल्याला कायदेमंडळाचे 2 गृह दिसतात, 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट, त्याला आपण बायकॅमेरल म्हणणार. आणि पकडून चला की एकच हाऊस आहे ज्याला संपूर्ण अधिकार आहेत, ते झालं युनिकॅमेरल. ठीक आहे. सो आपल्या देशाची रचना आज जर बघायला गेली पार्लमेंटची, तर आपल्या देशामध्ये पार्लमेंटरी सिस्टम बायकॅमेरल बेसिसवर आहे. आणि बायकॅमेरल बेसिसवर आहे तर हे बायकॅमेरल बेसिस कशाच्या कोणत्या नावाने ओळखलं जाते तर लक्षात घ्या. एक हाऊस ज्या हाऊसला आपण म्हणतो अप्पर हाऊस, वरिष्ठांचं गृह, आणि दुसरं हाऊस ज्या हाऊसला आपण म्हणतो लोअर हाऊस, म्हणजे कनिष्ठांचं गृह. हाऊसेस हे लोअर असतात किंवा अप्पर असतात. त्याला मग प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं.
प्रत्येक देशामध्ये. पण 2 हाऊसेस साधारणतः जिथे बायकॅमरल सिस्टम आहे रे तिथे अप्पर आणि लोअर तुम्हाला मिळेल. आणि आत्ता जर आपण बघायला गेलं की आपल्या देशाचं अप्पर हाऊस कोणत्या नावाने ओळखलं जातं, लोअर हाऊस कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर आपल्या देशाचं जे अप्पर हाऊस आहे त्या अप्पर हाऊसला आपण म्हणतो राज्यसभा, काउन्सिल ऑफ स्टेट. पण काउन्सिल ऑफ स्टेट हा शब्द वापरला जात नाही, त्याला राज्यसभाच असंच लिहिलं जातं इंग्लिशमध्ये सुद्धा. ठीक आहे. आणि जे लोअर हाऊस आहे त्या लोअर हाऊसला आपण म्हणतो लोकसभा, हाऊस ऑफ पीपल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक देशामध्ये ना मग त्यांच्या देशाच्या लेजिस्लेचरमध्ये नावं हे वेगवेगळे असतात. जसं आपल्या देशाचे जे अप्पर हाऊस आहे, आपण आपल्या अप्पर हाऊसला राज्यसभा म्हणतोय. इंग्लंडमध्ये याच अप्पर हाऊसला हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हटलं जातं. अमेरिकेमध्ये गेलं तर याच अप्पर हाऊसला हाऊस ऑफ सिनेट म्हटलं जातं. आपल्या देशामध्ये जे लोअर हाऊस आहे ज्याला आपण लोकसभा म्हणतो, याच लोकसभेला म्हणजे लोअर हाऊसला इंग्लंडमध्ये म्हटलं जातं हाऊस ऑफ कॉमन्स. तेच जर आपण तिकडे अमेरिकेत गेलो तर अमेरिकेत म्हटलं जातं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. प्रत्येक देशामध्ये नावं वेगवेगळे. पण मूळ काय आहे? मूळ लेजिस्लेचर. लेजिस्लेचरचे किती हाऊसेस आहेत? 2 हाऊसेस बायकॅमरल सिस्टममध्ये, एक अप्पर दुसरं लोअर. आणि दोघांचं काम वेगवेगळं आहे रे, दोघांचं काम कम्प्लिटली वेगवेगळं आहे. म्हणजे राज्यसभा काय करतं, लोकसभा काय करतं हे पॉलिटीमध्ये तुम्ही शिकलेले बरं, पण थोडं नावामध्येच तुम्ही कळून जाईल तुम्हाला. हे बघा, हे कोणाची सभा आहे म्हणते? लोकांची सभा. हे कोणाची सभा आहे? लोकांना रिप्रेझेंट करण्याचं काम हे हाऊस करतं आणि राज्यांना रिप्रेझेंट करण्याचं काम हे हाऊस करतं. भारत एक फेडरल कंट्री आहे. आपण फेडरल बेसिसवर आपल्या देशाची रचना निर्माण केलेली. सो फेडरलिझम जिथे दिसते, ॲटलिस्ट फेडरलिझमची जिथे तत्व दिसतात ते स्टेटला रिप्रेझेंट करणारी कुठली ना कुठली बॉडी पाहिजे, म्हणून आपल्याला राज्यसभा असं दिसते. हे आता जे काही बोललो मी, मला माहिती आहे हे धडाधड तुमच्या डोक्यावरनं गेले की काय फेडरलिझम हे सगळं तुम्हाला पॉलिटीमध्ये कळणार आहे पुढे की नेमके हे तत्वे काय असतात. पण बघा, आज आपल्या देशामध्ये अशा प्रकारची रचना दिसत आहे. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, पार्लमेंट फक्त या 2 हाऊसेसने मिळून तयार नाही होत. तर पार्लमेंटचे 3 पिल्लर्स असतात. 2 हाऊसेस आणि हेड ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. आणि आपल्या देशाचे जे हेड ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन आहेत, हेड ऑफ दी नेशन आहेत, हेड ऑफ दी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी आहेत, ते आहेत देशाचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट. तर बघा कार्यक्रम कसा चालतो पार्लमेंटमध्ये. यांचं काम काय म्हटलं, काय करतात हे? हां, कायदे करतात. ठीक आहे. आता कायदे करतात तर त्यासाठी आपल्याला काय आणावं लागतं? हे समजून घ्या. आता समजून, लॉ आणि बिल या दोघांमध्ये काय फरक आहे? बिल हे पिल्लू आहे. ठीक आहे. ते पिल्लू जेव्हा मोठं होते तर तोच कायदा बनतो. जेव्हा आपण पार्लमेंटमध्ये काहीतरी रिझॉल्युशन मांडतो ना, अमुक काय काय करायचं आहे, जसं आता तुम्हाला माहीत असेल की सध्या डेलिमिनेशनवर चर्चा चालू आहे देशाच्या पार्लमेंटमध्ये. न्यूजपेपर वगैरे धड वाचत जा. या व्यतिरिक्त मग तिकडे विमेन्स रिझर्वेशनला घेऊन, एम्पॉवरमेंटला घेऊन सुद्धा हे काय रे, जेव्हा आपण म्हणतो की वुमेन्स एम्पॉवरमेंट बिल किंवा मग डेलिमिनेशन बिल, याचे कायदे होणार आहेत पुढे. कधी? जेव्हा ते बिल पास होतील पार्लमेंटमध्ये. कळते? जेव्हा ते बिल पार्लमेंटमध्ये पास होतील तेव्हा त्याचे कायदे तयार होतील. तर त्यासाठी आपल्याला बिल इंट्रोड्यूस करावं लागते. तुम्ही कुठल्याही हाऊसमध्ये करा, तुम्ही अप्पर हाऊसमध्ये करा, लोअर हाऊसमध्ये करा, काही प्रॉब्लेम. एक्झाम्पल घेऊया. एक अमुक बिल मांडलं गेलं आणि अमुक बिल आपण राज्यसभेमध्ये जर मांडलं, राज्यसभेमध्ये ते बिल मांडल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांच्या जर मेजॉरिटीनी पास झालं तर ते बिल या गृहामध्ये पास झालं असं म्हटलं जाईल. आता आपण जेव्हा मेजॉरिटी म्हणतो तर मेजॉरिटी म्हणजे राईट. सो इथे आपल्या जसं राज्यसभेमध्ये आज किती सदस्य बसतात तर 243 आणि राज्यसभेमध्ये बसतात 543. 243 नाही बसत रे, 245 बसतात. तर जेवढे काही सदस्य दिसत आहेत इथे फक्त एवढं लक्षात घ्या, अशी मेजॉरिटी नाही राहत, पण इथे फक्त एवढं समजा की राज्यसभेत कुठलं बिल मांडलं, हे जे काही सदस्य आहेत या सदस्याच्या जर 1+1 एवढे जर मते मिळाली, हे बिल पास झालं. हे बिल जाईल आता सेकंड हाऊसमध्ये. सेकंड हाऊस आपल्यासाठी आता इथे लोकसभा. लोकसभेमध्ये पण जेवढे सदस्य दिसत आहेत हजर असतील त्यापैकी जर मेजॉरिटीने म्हणजे 1+1 एवढे जर त्याला मते मिळाली, या गृहामध्ये सुद्धा पास झाला. आता 2 गृहामध्ये बिल पास झालाय, कायदा नाही. हे बिल पास झालं असं म्हणू, कायदा झाला असं नाही म्हणणार, अजून कायदे को टाइम आहे. दोन्ही हाऊसमध्ये पास झालेलं बिल जेव्हा अंतिमतः राष्ट्रपतीच्या संमतीसाठी जाणार आणि राष्ट्रपती मस्तपैकी खिशातला 50 रुपयाचा पेन काढून त्यावर जेव्हा सही करेल तेव्हा ते बिल पास झालं आणि बिलाचा कायदा झाला असं म्हटलं जाईल. कळतंय? तर ही प्रोसेस असते. आपल्याला दोन्ही हाऊसमधनं ते बिल पास करावं लागेल, राष्ट्रपतीची संमती मिळवून घ्यावं लागेल, तेव्हा बिल पास होणार. पण बिल पास करणे, कायदे करण्यासाठी कशाची गरज लागणार आहे? मेजॉरिटी.
मेजॉरिटी. मग आता मला एवढं सांगा की आपण याच्या आधी 1909च्या कायद्यामध्ये किंवा 1892च्या कायद्यामध्ये किंवा 1861च्या कायद्यामध्ये असं काही तामझाम बघितलं आहे का? आपण माहिती आहे तामझाम कसं बघितलं? हे म्हणतात एक व्हॉइसरॉय राहणार, त्याचं काउन्सिल राहील आणि या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा काउन्सिल राहील. म्हणजे मागच्याही कायद्याचा विचार केला तर एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये सदस्य किती? 60 आणि व्हॉइसरॉय आणि काउन्सिलचे सदस्य किती? तर 1+8 म्हणजे 9. म्हणजे संपूर्ण देशासाठी नियमावली करण्याचं काम यांचं आहे आणि हे काहीतरी टाइमपास तिथे करतील. म्हणजे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे प्रॉपर लेजिस्लेटिव्ह सिस्टम नाही झाली. हे प्रॉपर लेजिस्लेटिव्ह सिस्टम नाही झाली. अरे पण ठीक आहे ना, आपल्या देशामध्ये तसंही कुठे लेजिस्लेटिव्ह सिस्टम होती? काही तर भेटलं होतं नाही का? कालांतराने हळूहळू त्याचा विकास होत गेला आणि विकास झाला तर नेमकं विकास कोणी केला? तर 1919च्या मॉन्टफोर्ड ॲक्टनी. म्हणून मी बघा काय सांगितलं होतं. 1919च्या कायद्याने आपल्या देशामध्ये बायकॅमरल सिस्टम इंट्रोड्यूस झालेलं, या व्यतिरिक्त प्रॉपर इलेक्शन सिस्टम इंट्रोड्यूस झालेलं, डायरेक्ट इलेक्शन मेथड सुरू झालेली, वोटर्सचे राईट्स वोटिंग राईट्स जे आहे ते सिटिझन्सला मिळालेले. या सगळ्या बाबी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नंबर ऑफ मेंबर जे आहेत लेजिस्लेचरमध्ये ते इंडियन्सचे नंबर जे आहेत ते अमाऊंटमध्ये वाढलेले दिसतात. तर हा कायदा महत्त्वाचाच. पण असं एक गोष्ट या कायद्याचा सगळ्यात मोठा दोष सांगितला की यामध्ये एक लपून बसलेला खूप मोठा लॉलीपॉप होता आणि तो लॉलीपॉप होता डायरची सिस्टम. तर ती डायरची सिस्टम स्टेटमध्ये कशी लागू झाली होती, ऑल दॅट त्या सगळ्या बाबी आपल्याला बघायच्या आहेत. पहिल्यांदा मात्र आपल्या देशामध्ये ते आता एक्स्ट्रा काउन्सिल बिक्स्ट्रा काउन्सिल काही नाही राहणार आहे. सर सकट असे 2 हाऊसेस दिसणार आहेत. अशा प्रकारचे 2 हाऊसेस, लोकसभा राज्यसभा यांना नाही दिसणार. ही नावं आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशननुसार दिलेले, पण अशा प्रकारचे नावं दिसणार आहेत. अप्पर हाऊस लोअर हाऊस दिसेल, बिलकुल 2 हाऊस तर दिसेलच, पण त्याला काय नावाने ओळखलं गेलं आणि काय नाही तो भाग आपल्याला बघायचा आहे. आधी आपण सुरू करणार की नेमकं व्हॉइसरॉयचं काउन्सिल आपल्याला या कायद्यानुसार कसं दिसते. तर 1919 मॉन्टफोर्ड ॲक्ट या कायद्यानुसार व्हॉइसरॉय बघायला गेलं तर व्हॉइसरॉयच्या काउन्सिल फिक्स ठेवली होती. म्हणजे फिक्स इन द सेन्स जेवढी 1909च्या कायद्यामध्ये होती ना तेवढेच नंबर आपल्याला 1919च्या कायद्यामध्ये दिसतात. आणि किती? तर एक व्हॉइसरॉय असणार, या व्यतिरिक्त त्याच्या काउन्सिलमध्ये 8 सदस्य असतील. अशी 9 सदस्यांची ही टीम असेल. फक्त हे जे कंपोजिशन दिसते आहे, ही जी रचना दिसते आहे, या रचनेमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट झाली ती ही की या व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये असणारे जे 8 मेंबर्स आहेत त्या 8 मेंबर्सपैकी 3 सदस्य हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी राहणार होते. 3 सदस्य. मला आठवण करून सांगा की 1909च्या कायद्यानुसार एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेंबर म्हणून किती सदस्य होता? एकच होता. आणि तो पहिला व्यक्ती जो अपॉइंट झालेला होता तो सिन्हा झालेला होता. इथे मात्र आता 1 वरनं ही सदस्य संख्येची जागा जी आहे म्हणजे नंबर जे आहे ते 3 वर वाढवलं गेलं. 3 एवढे झालेले. आणि आपण जर पहिल्यांदा या 3 पदावर नेमल्या गेलेल्या भारतीयांचा जर विचार केला तर त्यापैकी एक होता तेज बहादूर सप्रू, या व्यतिरिक्त होता BN शर्मा आणि या व्यतिरिक्त होता मोहम्मद शफी. तेज बहादूर सप्रू, BN शर्मा अँड मोहम्मद शफी मुस्लिम लीग. तर या कायद्याचं महत्त्व पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला समजून येत आहे. ठीक आहे, कारण की एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीय आहेत. तर ॲटलिस्ट बघा हाफ जागा तर नाही मिळाल्या रे, पण ॲटलिस्ट 1/3 पेक्षा जास्त जागा तर आहेत ना भारतीय. 8 पैकी 3 आहेत तर बऱ्यापैकी आहे जागा ॲटलिस्ट. ठीक आहे, म्हणजे व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये पहिल्यांदा एंट्री जर झाली असेल भारतीयांची तर 1909च्या कायद्यानुसार झाली. त्यामध्ये वाढ झाली आहे 1919च्या कायद्यानुसार. तुम्ही या कायद्यांना एकदम नीट समजून घ्या बरं का. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे की तुम्हाला कायद्यांवर प्रश्न हिस्ट्रीवर जेवढे पडत नाही तेवढे पॉलिटीवर पडतात, इंडियन पॉलिटीवर. आपल्याला पहिलाच टॉपिक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकायचं असते, त्यामध्ये हे सगळे कायदेच आहेत. ठीक, तर त्यामुळे या कायद्यांची रचना तुम्ही नीट समजून घ्यावी. चला, इथे तर हे झालं व्हॉइसरॉयचा कार्यक्रम. या व्यतिरिक्त जसं मी म्हटलं की प्रॉपर या कायद्याने काय केलेलं, तर या कायद्याने प्रॉपर बाय कॅमेरल सिस्टम जी आहे ती अपॉइंट केलेली होती. आणि 2 हाऊसेस आपल्याला इथे अपॉइंट होत असताना दिसतात. एक अप्पर हाऊस ऑफकोर्स आणि दुसरं जे आहे ते लोअर हाऊस. फक्त आपण
त्यांच्या नावाचा विचार केला तर ठीक आहे, अप्पर हाऊसला काउन्सिल ऑफ स्टेटच म्हटलं गेलेलं. राज्याची परिषद असं साधारणतः मराठीमध्ये त्याला आपल्याला नाव दिसतं. राज्य परिषद. आणि जे लोअर हाऊस आहे त्या लोअर हाऊसला नाव दिलं गेलं होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, केंद्रीय विधानसभा असं लिहून ठेवा. गोष्ट लक्षात घ्यावं की आज आपण केंद्र स्तरावर असणाऱ्या कायदेमंडळामध्ये असं विधानसभा हा शब्द वापरत नाही, पण तुम्ही विधानसभा हा शब्द याच्या आधी ऐकला असणार ना. असेंब्ली म्हणतो ना आपण, पण लक्षात घ्याल असेंब्लीज हे राज्यांची असतात. असेंब्लीज हे राज्यांचे असतात. जसं आपण म्हणतोय ना की बाबा देशासाठी कायदा करण्याचा अधिकार संसदेचा आणि संसदेमध्ये 2 गृह दिसत आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. तसंच राज्यांसाठी कायदा करण्याचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाचा. प्रत्येक राज्याला आपापली लेजिस्लेचर आहे आणि त्यांच्या लेजिस्लेचरमध्ये पण बायकॅमरल सिस्टम राहू शकते, असं नाही की नाही सगळ्यांनाच आहेत, राहू शकते. जसं महाराष्ट्र विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसणार महाराष्ट्राचं अप्पर हाऊस जे आहे त्याला आपण राज्य विधान परिषद म्हणतो आणि जे लोअर हाऊस आहे त्याला आपण विधानसभा म्हणतो. तर विधानसभा हा शब्द आता राज्यांसाठी वापरला जातो, केंद्रासाठी नाही. पण जेव्हा पहिल्यांदा ही सिस्टम लागू झालेली तेव्हा मात्र आपल्याला केंद्र स्तरावर लोअर हाऊस हे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या नावाने दिलं गेलेलं. ठीक आहे, आता 1 बाय 1 हाऊस आपल्याला बघायचं आहे. तर यात आता हेडिंग द्या तुम्ही अप्पर हाऊस म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट. बघा 1919च्या कायद्यानुसार काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये एकूण सदस्य संख्या ठरवली गेली होती 60, की काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये 60 सदस्य असतील. आणि या 60 सदस्यांपैकी काही सदस्य हे इलेक्टेड आणि काही सदस्य ही नॉमिनेट राहतील. तुम्हाला जरा हे समजून घेण्याचा प्रयत्न काय वाटते तुम्हाला, इलेक्टेड सदस्य ऑफकोर्स निवडून येणार आहेत, तर हे भारतीय राहतील की हे युरोपियन राहतील? भारतीय राहतील ना रे, नाही का? म्हणजे भारतीय जनता मत करेल, भारतीयांना निवडून देणार. राहिली गोष्ट नॉमिनेट सदस्यांची, व्हॉइस रॉ सरसकट आपल्या गोऱ्यांना उचलेल आणि नॉमिनेट करू शकतो, बरोबर आहे ना? तर इथे बऱ्यापैकी भारतीय आपल्याला दिसू शकतात. तर 60 पैकी किती इलेक्टेड आणि किती नॉमिनेट यांचा जर आपण रेशो काढायला गेलेलो तर 60 पैकी इलेक्टेड सदस्य होते 34 आणि नॉमिनेट रिमेनिंग 26. तर इलेक्टेड सदस्य मेजॉरिटीमध्ये दिसतात, तर ही आपल्यासाठी फायद्याची गोष्ट राहू शकते. पण जरा आपल्याला हे समजणे आवश्यक होऊन जाईल की नेमकं या 34 जागा कशा वाटून दिल्या किंवा कोणाला वाटून दिल्या. जसं मी तुम्हाला आठवण करून देतोय, 1909च्या कायद्यामध्ये इलेक्टेड सदस्यांची संख्या होती 27. 27 पैकी ऑर्डिनरीसाठी 13, स्पेशलसाठी 12 आणि कॉमर्स तुमच्या ट्रेडर्ससाठी 2, राईट? असं आपण बघितलेलं. तशीच काही वाटणी आपल्याला इथेही बघायची आहे की जर 34 इलेक्टेड आहे तर हे निवडून कुठनं येतील. तर नियम असा होता की 34 पैकी काही जागा या ऑर्डिनरी कॉन्स्टिट्युएन्सीला म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघ, या व्यतिरिक्त स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीला म्हणजे विशेष मतदारसंघ, काही जागा या ऑर्डिनरीसाठी, काही जागा या स्पेशलसाठी, आणि या व्यतिरिक्त याच गृहामध्ये काही जागा जी आहेत ते युरोपियन्स करिता रिझर्व होत्या. युरोपियन. साठ पैकी जर 34 इलेक्टेड दिसून राहिले आहे, त्या 34 पैकी जर आपण सर्वसाधारण मतदारसंघांचा विचार केलेला तर ऑर्डिनरी कॉन्स्टिट्युएन्सीला जागा दिल्या गेल्या होत्या 20. कळते ना की पुन्हा एकदा आठवण करून देऊ, ऑर्डिनरी कोण? या 20 जागांवर कुठलाही जाती धर्माचा व्यक्ती उभा राहू शकतो, निवडून येऊ शकतो. हे रिझर्व नाही आहेत, ओपन फॉर ऑल, ठीक आहे. पण ज्या स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सी आहेत त्या स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीला जागा होत्या 11. आणि 20 आणि 11 34 मधनं काढले तर हे 31 झाले. उरलेल्या 3 जागा ज्या आहेत त्या युरोपियनसाठी रिझर्व होत्या.
आपल्याला हे बघणे आवश्यक होऊन जाईल की इथे जे स्पेशल जागा दिसत आहेत 11 जागा, या 11 जागा कोणाला दिल्या गेल्या, म्हणजे स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सी तर आपण म्हटलं तर लक्षात घ्यावं की या स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीच्या नावाने यापैकी काही जागा या मुस्लिम कम्युनिटीला तर काही जागा या सिख कम्युनिटीला होत्या आणि 11 पैकी 10 जागा मुस्लिम कम्युनिटीला आणि 1 जागा सिख कम्युनिटीला रिझर्व ठेवण्यात आलेली. 11 पैकी 10 मुस्लिम्स, 1 सिख. स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीला बघून किंवा लिहून तुम्ही याचा निष्कर्ष मला सांगा. स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे काय? विभक्त मतदारसंघ, सेपरेट इलेक्टोरेट, रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी. हां, मग आता सांगण्याचा प्रयत्न करा की काय दिसते आता. ठीक आहे, मुस्लिम समाजाला तर 1909च्या कायद्यानुसारच विभक्त मतदारसंघ मिळालेला होता, पण इथे जर सिखांना 1 जागा मिळते आहे म्हणजे या कायद्याने शीख समुदायाला सुद्धा सेपरेट इलेक्टोरेट दिलं आहे. शीख समाजाला सुद्धा आता विभक्त मतदारसंघ मिळाला आहे. 1 जागा का नसो पण ते त्यांच्यासाठी रिझर्व आहे. कुठल्याच जाती धर्माचा व्यक्ती आता त्या जागेवरनं उभा नाही राहू शकत, निवडून नाही येऊ शकत. ठीक आहे, सिख कम्युनिटी महत्त्वाची होती यांच्यासाठी. ती यासाठी सुद्धा महत्त्वाची होती की यांच्या आर्मीमध्ये मॅक्झिमम जे होते ते पंजाबी सिख होते, तर ॲटलिस्ट त्यांना खुश ठेवणे आवश्यक आणि म्हणून त्यांना एक सेपरेट इलेक्टोरेट त्यांच्या मार्फत जे आहे ते दिलं गेलं. क्लिअर? कंपोजिशन कशा प्रकारे दिसते आता. फक्त या कंपोजिशनला बघून चालणार नाही, या व्यतिरिक्त जरा 1 बाय 1 आपण समजून घेऊया की इथे जे काही सदस्य राहणार होते, मेंबर्स किती 60 आहेत. हे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचा टर्म किती आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त या हाऊसचा जो स्पीकर असेल ना, हाऊस आहे तर स्पीकर करतो का? करतो ना. हा सभापती किंवा अध्यक्ष जो काही असतो सगळ्यात त्रासलेला माणूस असतो तो त्या गृहातला. थकून जातो, रे बसायला रे बाबा, थांब रे देतो बाबा बोलायला देतो, थांब. तर त्याचं कोणी ऐकत नाही. म्हणजे तिथे पार्लमेंटरी सेशनमध्ये फक्त प्रयत्न अपोजिशनचा हा असतो की सरकारचे पाय कसे उडावे आणि सरकारचं काम हे असतं की बहुत धडाधड बिल कसे मांडून पास करावे. तर त्यामुळे या गोंधळामध्ये सगळ्यात जास्त पिसलेला जो माणूस असतो तो असतो स्पीकर. ठीक आहे, पण तो गृहाचा सगळ्यात एक वरिष्ठ आणि सम्मानित व्यक्ती म्हणून मानला जातो. तर जो स्पीकर राहणार होता तो स्पीकर कोण अपॉइंट करेल किंवा कसा अपॉइंटमेंट त्याचं होईल हे बघून घेऊ आपण. या व्यतिरिक्त या हाऊसमध्ये वुमेन्सला रिप्रेझेंटेशन होतं का, म्हणजे वुमेन्स या गृहामध्ये निवडून येऊ शकत होते का ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि नेमकं जे वोटर्स आहेत ते वोटर्सला काही क्रायटेरिया दिला गेला होता का, त्या क्रायटेरियाबद्दल सुद्धा आपण इथे बोलून घेऊया. सदस्यांचा कालावधी जर विचारात घेतला, आज तुम्हाला माहिती. अच्छा, आपण 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 राज्य परिषदाबद्दल बोलतोय. म्हणजे आताचा आपलं कोणता हाऊस? राज्यसभा. राज्यसभा. ठीक आहे, अप्पर हाऊस आपण लिहिलं ना, अप्पर हाऊस लिहिलं आहे. राज्यसभा. तुम्हाला माहित आहे की आज राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? 6. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी आज संविधानानुसार 6 वर्षाचा. या नियमानुसार, या कायद्यानुसार राज्यसभा जी दिसते आपल्या देशाची अप्पर हाऊस, या अप्पर हाऊसचा कालावधी, अप्पर हाऊस नव्हे, अप्पर हाऊसच्या सदस्यांचा कालावधी राहणार होता 5. त्यानंतर या गृहाचा जो अध्यक्ष, सभापती म्हणजे स्पीकर राहणार होता तो स्पीकर, जसं आज माहिती आहे तुम्हाला की राज्यसभेचा जो स्पीकर असतो तो कोण असतो? जो देशाचा उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतो तोच एक्स ऑफिशियो राज्यसभेचा अध्यक्ष होऊन जातो. म्हणजे त्याला निवडून यायची गरज नाही पडत. म्हणजे तो उपराष्ट्रपती पदावर जर निवडून आला तर तो पदसिद्ध अध्यक्ष झाला राज्यसभेचा. ठीक आहे, पण यावेळेस असा कार्यक्रम नव्हता. यावेळेस या गृहाचा अध्यक्ष कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार व्हॉइसरॉयचा होता. म्हणजे व्हॉइसरॉय मार्फत त्याची अपॉइंटमेंट होणार. तो निवडून वगैरे येणार नाही. म्हणजे एक प्रकारे तो नॉमिनेट. राहिली गोष्ट वुमेन्स रिप्रेझेंटेशनची, तेही अप्पर हाऊसमध्ये, तर महिलांना प्रतिनिधित्व दिलं गेलं नव्हतं. म्हणजे कुठलीच महिला या हाऊसमध्ये निवडून येऊ शकत नव्हती. अप्पर हाऊस आहे ते. आणि मतदानाचा अधिकार.
आधी जर मला हे सांगा की तुम्हाला तुमचा मतदानाचा अधिकार काय आहे किंवा कसा मिळतो हे माहीत आहे? काय क्रायटेरिया आहे कॉन्स्टिट्यूशनल? काही ठराविक नियम सांगितले. पहिलं, तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. आपण कुठल्याही परकीय लोकांना भारतामध्ये येऊन मतदान करण्याचा अधिकार देऊ शकत नाही, कारण की आपल्या देशामध्ये तसेही हिंडायला खूप लोक येतात. आपण कोणाला देणार नाही, आपण फक्त भारतीय नागरिकांनाच अधिकार देणार. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचं वय वर्ष 18 पूर्ण असावं. जो व्यक्ती 18 वर्ष पूर्ण आहे त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार. अजून छोट्या छोट्या क्रायटेरिया आहेत की तो माणूस जो राहणार, म्हणजे तो काही व्यक्ती असणार ज्याला वोटिंगचा अधिकार मिळेल, तो पागल नसावा, दिवाळखोर नसावा. दिवाळखोर कळते? बँकरप्ट. जसं विजय माल्या आपल्या देशाचा थोर समाजसुधारक, बँकरप्ट होऊनच पडाला ना रे. तर अशी व्यक्ती आपण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेऊ शकतो. पण एक कॉमन जो क्रायटेरिया आहे तो 18 आहे. पण ॲक्च्युली तुम्हाला कदाचित माहीत असावं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशाचा संविधान लागू झाला 1950 पासनं, आणि मग 1952ला ज्या निवडणुका वगैरे झाल्या होत्या पहिल्यांदा, फर्स्ट इलेक्शन ऑफ लोकसभा अँड स्टेट असेंब्ली, तर तेव्हा हा जो क्रायटेरिया होता हा 18 वर्ष नव्हता, हा 21 वर्ष होता. हा क्रायटेरिया सांगतो की 21 वर्ष ज्या व्यक्तीचं पूर्ण झालं तो मतदानासाठी पात्र आहे. पण जेव्हा राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा एक खूप महत्त्वपूर्ण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्यात आली होती, 61th अमेंडमेंट, आणि 61वी घटना दुरुस्ती 1989, जिने या क्रायटेरियाला चेंज करून म्हटलं की नाही 21 नाही 18 वर्ष. 18 वर्ष पूर्ण झाल्यास तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल. म्हणजे बघा, या अमेंडमेंटने काय सिद्ध केलं की देश सांभाळणे हे घर सांभाळण्यापेक्षा जास्त सोपं आहे. बहुत ही भोले हो तुम लोग. जाऊ द्या, या इकडे. तर लग्न करण्यासाठी 21 वर्ष पूर्ण पाहिजे ना, पण मतदान करून आपली सरकार नेमण्याकरिता 18च पाहिजे, म्हणून म्हटलं असं. तर आत्ता तो 18 दिसते तुम्हाला, पण ऑफकोर्स त्यावेळेस एजचा क्रायटेरिया नव्हता. त्यावेळेस क्रायटेरिया कम्प्लिटली वेगळा होता. मतदारांना, वोटर जे आहेत त्यांना छाटलं गेलं होतं. कमीत कमी भारतीय वोटर्स राहावे याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. आणि त्यासाठी काय केलं गेलं तर फक्त मतदान करण्याचा अधिकार, 2 कंडिशन ठेवले होते, 2 क्रायटेरिया ठेवले होते की मतदान करण्याचा अधिकार कोणाला, तर तो व्यक्ती ज्या व्यक्तीला ॲटलिस्ट इयरली 10,000 रुपयाचं इन्कम असेल आणि 10,000 रुपयाच्या इन्कमवर जर तो इन्कम टॅक्स पे करत असेल तर त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे अथवा नाही. तर टॅक्स पेयर, आणि तेही एवढ्या अमाऊंटच्या वरच्या अमाऊंटवर टॅक्स पे करणाऱ्यालाच मतदानाचा अधिकार होता. हा पहिला क्रायटेरिया दिसतो. अथवा दुसरा क्रायटेरिया की ॲटलिस्ट तो इन्कम टॅक्स पेयर नसेल, पण ॲटलिस्ट त्याच्याकडे शेतजमीन असेल आणि त्या शेतजमिनीवर जर तो 750 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर भरत असेल. कशावर? तर शेतजमिनीवर लँड रेंट भरत असेल, तर अशा व्यक्तींना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळेल. तर मतदानाकरिता 2च क्रायटेरिया दिसतील. एक तर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 10,000च्या वर आणि त्यावर तो टॅक्स रिटर्न करत असेल तर, टॅक्स भरत असेल तर, अथवा ॲटलिस्ट तो व्यक्ती 750 एवढं शेतजमीन कर भरत असेल तर. या दोघांपैकी एक क्रायटेरिया जो व्यक्ती पूर्ण करतो त्याला अधिकार होता मतदानाचा. भारतीय लोक, भारतीय तरुण तळपत होते रे मतदान करण्यासाठी, पण त्यांना मतदानाचा अधिकार भेटत नव्हता. याच्यानंतर जेव्हा बघू ना आपण 1935चा कायदा, त्यामध्ये अजून किचकट क्रायटेरिया होता. ग्रॅज्युएट पाहिजे, शिक्षणाला क्रायटेरिया बांधला होता. म्हणजे बघायला गेलं तर एक प्रकारचा तो चांगली पण गोष्ट आहे, पण मुद्दा असा आहे की जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना तो अधिकार नाही आहे. आणि आज बघा की हा अधिकार किती सोपा होऊन गेलेला. म्हणजे सहजतेने तुम्ही मत देऊ शकता जर तुमचं 18 वर्ष पूर्ण झालं तर. पण ते सहज जो चीज इझिली मिल जाते उसकी कहाँ व्हॅल्यू रहेंगी. म्हणूनच तर इलेक्शन येत जातात आणि मग माहीत पडते की टक्केवारी किती टक्के. एवढं मतलब शर्मशार करने वाली बात थी. यावर्षी लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, नागपूरची टक्केवारी 58-59% काहीतरी निघाली. म्हणजे किती विचित्र परिस्थिती आहे. आपण एका चांगल्या शहराबद्दल बोलतो आणि शहराची परिस्थिती ही आहे. तर मुळात मुद्दा असा आहे की वोटिंगची जो ज्याला टक्केवारी म्हणू शकतो ना ती वाढायला पाहिजे. ती आपल्या देशामध्ये जरा रिव्हर्स पोझिशनमध्ये दिसते. त्यावेळेस तर बॉस असा क्रायटेरिया होता. आणि कोणासाठी क्रायटेरिया? वोटर्सचा क्रायटेरिया. आपण वोटर्सच्या क्रायटेरिया बरोबरच आपल्याला एक क्रायटेरिया पण बघणे आवश्यक आहे की तो कॅन्डिडेट जो निवडून येण्यास इच्छुक आहेत हाऊस ऑफ अपर हाऊसमध्ये, तुमच्या काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये, त्या कॅन्डिडेटसाठी सुद्धा काही क्रायटेरिया दिला आहे का? तर बिलकुल क्रायटेरिया असेल का नसेल.
मला काय वाटते की आज लोकसभा किंवा राज्यसभा बघू, राज्यसभेमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असेल ना? माहिती आहे क्रायटेरिया काय? हां, पहिला तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, कॉमन क्रायटेरिया सगळ्यांनाच लागतो. 30. ज्या व्यक्तीचं वय वर्ष 30 पूर्ण झालं तो व्यक्ती राज्यसभेसाठी पात्र आहे. अप्पर हाऊस आहे ना तर 30, लोअर हाऊस 25, लोकसभेला 25 लागतं, याला 30 लागतं. ठीक आहे, बाकी अजून काही क्रायटेरिया खास लागत नाही. हां, जे मोदीजींचे भक्त आहेत त्यांना मिळू शकतात, काही प्रॉब्लेमच नाही, राज्यसभेची सीट त्यांना बिलकुल मिळू शकते. पण हे तर सेकंडरी बाबी झालेल्या आहे. ज्या कॉन्स्टिट्यूशनल रूल्स आहेत ते सांगतो की 30 वर्ष पूर्ण पाहिजे, तो व्यक्ती भारताचा नागरिक असायला पाहिजे. हे सरसकट आणि सर्वसाधारण नियमावली आहे. पण त्यावेळेस जर आपण नियम बघितले की राज्यसभेचा सदस्य होण्याकरिता काय क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल, तर पहिला मुद्दा, पहिली कंडिशन ही ठेवली गेली होती की त्या व्यक्तीचा पास्ट एक्सपिरियन्स असायला पाहिजे लेजिस्लेचरचा, म्हणजे त्याला कायदे मंडळाचा पूर्व अनुभव असणे आवश्यक. कायदे मंडळाचा पूर्व अनुभव, पूर्ण नाही, पूर्व अनुभव. कसा काय राहू शकतो कायदे मंडळाचा पूर्व अनुभव? याच्या आधी पण कायदे झाले आहेत ना रे. 1909चा कायदा झाला होता, तर काउन्सिलमध्ये 60 जागा होती ना एक्स्ट्रा काउन्सिलमध्ये. तर ऑफकोर्स त्या काउन्सिलमध्ये जी लोक मेंबर म्हणून होती ती लोक इथे एलिजिबल आहेत. कळते आहे का? तर पास्ट त्याला एक्सपिरियन्स असायला पाहिजे लेजिस्लेचरचा. चला, पण आता असे कित्येक मिळतील, असं थोडी आहे की सगळे मिळून जातील. तर त्यामुळे जर अशी व्यक्ती की ठीक आहे ज्याला पास्ट एक्सपिरियन्स नाही आहे, तर ॲटलिस्ट मग तो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीच्या सिनेटचा मेंबर असावा. याच्या आधी सिनेट काय आहे ह्याच्या आधी आपण बोललो आहेत, प्रत्येक युनिव्हर्सिटीचं सिनेट राहायचं, सिनेटचे सदस्य राहायचे. तर असा व्यक्ती जो कधीतरी कुठल्या तरी सिनेटचा सदस्य होऊन गेलेला त्याला सुद्धा हा अधिकार आहे. किंवा यात आपल्याला अजून एक पॉईंट दिसतो, आणि तो पॉईंट असा की ॲटलिस्ट जर या दोन्ही क्रायटेरिया कोणी पूर्ण करत नसेल तर ॲटलिस्ट तिसरी कंडिशन अशी दिली होती की ॲटलिस्ट तो व्यक्ती टायटल होल्डर असावा. मराठीमध्ये असं लिहून ठेवा की उपाधिकारक असावा. काय वाटते, हा काय पॉईंट आहे? आता सांगणार की नंतर मला मेसेज वगैरे टाकणार? राजपूत जमीनदार, एक 2 मिनटं द्याल, कारण की आज मी तुम्हाला वेगळा टॉपिक शिकवणार होतो, तर त्यामुळे मी पेपर दुसऱ्यावर काढून ठेवलेला. गांधीजी इंग्लंडमधनं भारतामध्ये येत असताना त्यांनी भारतीयांना घोषणा केलेली होती की भारतीयांनो, अशा गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही इंग्रजांना फुल फेवर द्या, सपोर्ट करा. हे जे त्यांनी टायटल किंवा त्यांनी हे जे फक्त वाक्य म्हटलं, त्यामुळे इंग्रज खुश होऊन त्यांना एक पदवी देतात, कैसर हिंद. राईट? 1911 झालं ना? 1911 गेलो ना आपण? 1911 झालं रे. सरकारने पदवी देणे आवश्यक, लोकांनी देऊन नाही चालणार. 1911ला ते आलं होतं ना पंचम जॉर्ज इकडे, तर त्याच्या स्वागतासाठी भारताचे सगळ्यात मोठे जे लिटरेचर रायटर होते रवींद्रनाथ टागोर, त्यांना म्हटलं होतं की तुम्ही एक स्वागत गीत तयार करा. पंचम जॉर्ज आलं ना 12 डिसेंबर 1911ला, बंगालची फाळणी रद्द करायला दिल्ली दरबार भरलं होतं ना तेव्हाच. तर मग रवींद्रनाथ टागोर यांनी छान त्याच्यावर गीत बनवलं आणि ते स्वागत गीत त्यांनी स्वतः गायलं होतं 1911ला दिल्ली दरबारमध्ये. जे गीत होतं जन गण मन अधिनायक जय है, पहिल्यांदा तिथे गायला गेलं, पहिल्यांदा. ठीक आहे, त्याच्यासमोर गायला गेलं. त्यानंतर मग त्याच वर्षी काँग्रेसच्या सेशनमध्ये सुद्धा गायला गेलं, आणि त्यानंतर मग या गीताला जे आहे ते बऱ्यापैकी महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसते. पण जेवढं जनगण मन त्या गीताला महत्त्व प्राप्त नव्हतं ना त्यावेळेस सांगतोय, तेवढं महत्त्व होतं तुमच्या वंदे मातरम या गीताला, जे आनंद मठमध्ये लिहिलेलं होतं. वंदे मातरम हा शब्दच भारतीयांना एक वेगळीच ऊर्जा देत होता. त्यामुळे प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला वंदे मातरम हे शब्द बिलकुल उच्चारत असताना दिसणार. आणि कोणी राहू द्या, क्रांतिकारक असतील किंवा मग इथे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य असतील, कोणीही असतील, वंदे मातरम याला बिलकुल एकदम उत्तमपणे जे आहे ते वापरायचे. सो जसं त्यावेळेस मग रवींद्र टागोर यांनी जे काही गीत लिहिलं
त्यामुळे सरकारमार्फत त्यांना सुद्धा काही टायटल्स दिले गेले होते. जसं त्यांना मिळालेल्या टायटल्सपैकी एक टायटल होतं सर, दुसरं टायटल होतं नाईटहूड, आणि असे भरपूरसे लोक आहेत ज्यांना टायटल्स दिले गेले. जसं आधीच्या काळामध्ये इंग्रज एक टायटल द्यायचे ज्याला आपण म्हणतो JP, जस्टिस ऑफ पीस. आता जस्टिस ऑफ पीस हा टायटल कशासाठी होता की एक प्रकारचा सरकारचा प्रतिनिधी तो जनतेसाठी काम करतो. तर पुढे जेव्हा तुम्ही समाजसुधारक वगैरे शिकणार ना, तेव्हा त्या समाजसुधारकांमध्ये तुम्हाला बघायचं आहे की असे भरपूरसे समाजसुधारक होऊन गेले. जसं डॉक्टर भाऊदाजी लाड असेल किंवा तरखडकर असतील, यांना जस्टिस ऑफ पीसची पदवी दिली गेली. तर सरकारने ज्यांना पदवी दिली ते पदवीधारक म्हणजे ते टायटल होल्डर आहेत, आणि ते एलिजिबल आहेत या इलेक्शनमध्ये उभं राहण्यासाठी आणि निवडून येण्याकरिता. क्लिअर? ठीक आहे. सो 3 क्रायटेरिया आपल्याला कॅन्डिडेटसाठी दिसतोय आणि वोटरचे क्रायटेरिया आपण बघूनच घेतलेला आहोत. सो बघा, भारताचा विचार केला किंवा भारतीयांचा विचार केला तर आपल्यासाठी हे हाऊस महत्त्वाचं नव्हतं. आपल्यासाठी जे हाऊस महत्त्वाचं आहे ते लोअर हाऊस आहे. कारण की हे काय करते, हे जे हाऊस असते ना, हे साधारणतः राज्यांचं प्रतिनिधित्व करते. नाही, आपल्याला जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हाऊसमध्ये बघणे आवश्यक की तिथे भारतीयांना तुम्ही कितपत अधिकार दिले. जर तिथे अधिकार दिसत असतील तर या कायद्याने खरंच भारतीयांना काहीतरी चांगलं दिलं आपण असं म्हणू शकणार. तर नेमकं जो सेकंड हाऊस दिसते आहे लोअर हाऊस, त्या लोअर हाऊसला बघून घेऊ की त्याचा काय कंपोजिशन आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. सो लोअर हाऊसला आपण काय नाव दिलं, काय नाव ओळखतो? सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. बघा, कनिष्ठ सदनामध्ये म्हणजेच केंद्रीय विधानसभेमध्ये जी एकूण सदस्य संख्या निश्चित झालेली होती, आज किती आहे तसं बघा. तुम्ही सांगितलं आहे की लोकसभा म्हणजे केंद्रीय विधानसभा त्यावेळेची आज किती आहेत? 543. त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये पहिली गोष्ट तर पहिल्यांदाच लोकसभेचा जन्म होत आहे. हीच लोकसभा आहे जी भविष्यामध्ये लोकसभा बनणार आहे. पहिल्यांदा जन्म झालेला लोअर हाऊसचा आपल्या देशामध्ये, ज्या लोकसभेत एकूण 145 एवढे मेंबर्स ठेवले गेले. त्या 145 पैकी त्याचं बायफर्गेशन, यातली काही सदस्य इलेक्टेड, काही सदस्य नॉमिनेट. इलेक्टेड सदस्यांपैकी एकूण संख्या होती निवडून येतील त्यांची संख्या ठेवली गेली 104. उरले किती मग आता? 41 सदस्य हे नॉमिनेट मेंबर राहणार. जे इलेक्टेड आहेत त्यांची पुन्हा विभागणी होईल. 4 सदस्यांची विभागणी, पुन्हा मग त्यातले काही ऑर्डनरी असतील, काही मग जातीय असतील, काही विशेष मतदारसंघ असतील. तर जर याला आपण बघायला गेलो 104 पैकी एक कॉन्स्टिट्युएन्सी, ऑर्डिनरी कॉन्स्टिट्युएन्सी, दुसरी कम्युनल म्हणजे जातीय, आणि तिसरी स्पेशल. आता इथे स्पेशल थोडे वेगळे होऊन जातील. सर्वसाधारण मतदारसंघ, जातीय मतदारसंघ सेकंड जातीय मतदारसंघ, आणि त्यानंतर विशेष मतदारसंघ. आपला इलेक्टेड सदस्य 104 पैकी आपण जर ऑर्डिनरी कॉन्स्टिट्युएन्सीला किती जागा आहे याचा विचार केला तर याला जागा दिल्या गेल्या होत्या 52. कम्युनल कॉन्स्टिट्युएन्सीला जागा दिल्या गेल्या होत्या 32, आणि स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीला जागा दिल्या गेल्या होत्या 20. यांना आधी निपटून टाकू की आपण ज्यांना स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून राहिलेलो, ॲक्च्युली कुणाला हे अधिकार दिले की बाबा ते इथे निवडून येऊ शकतात. तर ही जी 20 जागा स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीला दिसत आहेत, यापैकी काही हे युरोपियन व्यापारी होते, काही भारतीय व्यापारी होते, आणि काही होते जमीनदार. स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सी रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी आहे, कम्युनल कॉन्स्टिट्युएन्सी पण रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी आहे. जी ओपन कॉन्स्टिट्युएन्सी आहे ती ही ऑर्डिनरी, राईट. मग इथे जे स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपल्याला दिसतात की या 3 प्रकारे 3 भागामध्ये 3 क्लासला जागा दिलेल्या. तर यात आपण जर शोधायला गेलो कोणाला किती जागा, तर यामध्ये युरोपियन व्यापाऱ्यांना सर्वाधिक 9 जागा रिझर्व्ह होत्या, भारतीय व्यापाऱ्यांना 4 जागा, आणि जमीनदारांना 7 जागा. तर बघा इथे स्पेशलमध्ये त्यांनी कुठली जात नाही टाकली आहे,
इथे त्यांनी क्लास टाकले आहेत. जमीनदार एक क्लास आहे, व्यापारी क्लास आहेत. आणि त्या क्लासला म्हणजे व्यापारी क्लासला पण 2 भागामध्ये विभागलं आणि युरोपियन्सला त्यांनी जास्तीत जास्त जागा देण्याचा इथे प्रयत्न केलेला. पण इथे जे कम्युनल आहेत ज्यांना 32 जागा आहेत, तर कम्युनलच्या नावाने काय वाटते कुणाला दिल्या असतील या जागा? मुस्लिम्स. आणि जसं अप्पर हाऊसमध्ये आपण अजून एक धर्म बघितलं होतं सिख, तर बिलकुल इथे या ज्या 32 जागा आहेत त्या मुस्लिम आणि सिख यांना विभागून दिल्या गेल्या. किती? तर कम्युनलमध्ये. ठीक आहे. आणि उरलेल्या जागा 52 ज्या आहेत त्या ऑर्डिनरी मतदारसंघाला, सर्वसाधारण मतदारसंघाला. या प्रकारे असे 104 निवडून येणार होते. पण बघा ना, मजेची गोष्ट की जेवढे इलेक्टेड सदस्य दिसून राहिलेले 104, त्या 104 पैकी जर 52 जागा यांनी जर सर्वसाधारण मतदारसंघाला दिलेल्या, तर बघायला गेलं तर ऑर्डिनरी लोकांकरिता 50%च जागा आहेत आणि रिमेनिंग 50% जागा रिझर्व्ह आहेत. त्यात मुस्लिम, सिख, युरोपियन व्यापारी, भारतीय व्यापारी आणि जमीनदार. सो इथे नंबर तर वाढले आहेत, तर 104 इलेक्टेड आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. पण यात नेमकं अधिकाधिक रिलॅक्सेशन जे मिळायला पाहिजे होतं ऑर्डिनरी लोकांना, ते मिळते आहे का? तर नाही, ते काही खास दिसत नाही. कारण की मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा अर्ध्या जागाच या ऑर्डिनरीला आहेत आणि बाकीच्या जागा ज्या दिसत आहेत ते तुम्हाला रिझर्व्ह दिसून राहिलेल्या. मग या कंपोजिशनमध्ये आपण जर सेम यांचा कार्यकाळ बघितला किंवा यांचं जर आपण 1 by 1 क्रायटेरिया बघितला तर कसं होतं? या गृहामध्ये जे सदस्य बसतील त्यांचा टर्म किती, यामध्ये जो स्पीकर येणार तो कोण, आणि वोटरचा काय क्रायटेरिया. मग आता लोकसभेचे जे सदस्य असतात, लोकसभेच्या मेंबरचा कालावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. या पहिल्या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मार्फत सदस्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा होता. आणि तरतूद तर अशी होती की व्हॉइसरॉयला जर वाटते की कोणी जर निवडून आलेला आहे 3 वर्षासाठी आणि व्हॉइसरॉयला वाटते की त्याला पुन्हा 3 वर्षांनंतर रिअपॉइंट करावं, तो करू शकत होता. म्हणजे त्याला पुन्हा निवडून येण्याची गरज नव्हती. तर व्हॉइसरॉयला काही खास अधिकार दिले गेले होते की त्यांचं रिअपॉइंटमेंट नंतरही होऊ शकत होतं. पण एकदा का नेमले गेले तर साधारणतः 3 वर्षासाठी ते आपल्या या पदावर राहतील असा नियम होता. राहिली गोष्ट स्पीकरची. आता सध्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? ओम बिर्ला. मग ॲज अ सभापती म्हणून ते आहेत त्या पदावर. तर ते कशा ना कशामार्फत तर आले असतील. तर लक्षात घ्या की आज लोकसभेचा स्पीकर हा कसा निवडून येतो तो तिकडे राज्यसभेच्या अध्यक्षासारखा नसतो. लोकसभेचा सभापती याची पद्धत वेगळी आहे. लोकसभेमध्ये एकूण जागा आहेत 543. आधी 543 जागांसाठी निवडणुका होतात. 543 सदस्य निवडून येतात. निवडून आले तर मग हे 543 सदस्य आपापसा मधलाच एक कुठला व्यक्ती ॲज अ सभापती म्हणून निवडून देतात. कळते आहे का? म्हणजे तो जो स्पीकर असणार आहे तो काही बाहेरचा व्यक्ती नसेल. जे निवडून आलेले आहेत सदस्य 543 त्यांच्यापैकीच एक मेजॉरिटीनी मतदान करून त्याला सभापती पदावर निवडला जाईल. कळते? ठीक आहे. इथे काय तरतूद होती? नियम काय सांगतो आणि झालं काय, दोन्ही गोष्टी समजवतो. नियम असा सांगतो आहे या कायद्याचा की या गृहाचा स्पीकर सभापती हा कसा निवडला जाईल, तर तो हाऊसच्या मेंबर्स मार्फतच निवडला जाईल. म्हणजे आता जशी पद्धत आहे, गृहाचे सदस्य निवडून येतात आणि त्यानंतर त्यापैकी एक जो आहे तो सभापती होतो, सेम. पण हा जो नियम दिसतो आहे की गृहाचे सदस्य जे 145 आहेत, 145 आहेत ना, 145 सदस्य येतील आणि त्यापैकी एक सभापती म्हणून नेमला जाईल. कायद्याचा हा नियम मोडला गेला होता. हा कायदा कधी लागू झाला असं म्हटलं मी? 1921ला. 1919चा कायदा 1921ला लागू झाला. म्हणजे आपल्या देशाची जी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे ती कोणत्या वर्षापासून? तर 1921 पासून है ना, जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून 1921. तर ऑफकोर्स जर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 1921ला आलेली तर ऑफकोर्स त्याचा सभापती सुद्धा आला असेल. पण आपल्या देशाचा पहिला सभापती लोकसभेचा किंवा लोअर हाऊसचा हा गृहाच्या सदस्यांमार्फत निवडून नव्हता आला, नाही आला होता. तर त्या स्पीकरला मोडला गेलेला नियम सांगतो. नियम तर हा सांगतोय की मेंबर्स निवडून येतील आणि त्यापैकी एक सदस्य स्पीकर म्हणून नेमला जाईल. पण 1921ला जेव्हा आपल्या देशाची ही लोकसभा आली आणि लोकसभेचा जेव्हा स्पीकर नेमण्याचा वेळ आलेला
तेव्हा त्यांना मेंबर्सनी न नेमता व्हॉइसरॉयनी नॉमिनेट केलेलं होतं. व्हॉइसरॉयनी नॉमिनेट केलं आणि तो व्यक्ती जो पहिला आपल्या देशाच्या लोकसभेचा स्पीकर बनतो, सभापती बनतो, तो होता फेडरिक व्हाईट. लिहूनच घ्या. या व्यतिरिक्त जर अध्यक्ष आहे तर उपाध्यक्षही असतो ना रे एकात. स्पीकर आहे तर डेप्टी स्पीकर सुद्धा असतो ना. डेप्टी स्पीकर या गृहाचा होता SP सिन्हा. म्हणजे आपल्या देशाचा पहिला सभापती लोकसभेचा हा एक फिरंगी दिसतोय. पण फिरंगी आहे तर कधी ना कधी भारतीय पण येईल ना. भारतीय कधी येईल तो बघू आपण. किती वर्षाचा कालावधी आहे यांचा? 3 वर्षाचा. 3 वर्षानंतर म्हणजे आता 1921 नंतर मग हे पुढची कधी येतील नवीन? 24ला. तर 24ला बघू आपण की 24ला काय सीन होता तो इथेच आपल्याला पुढे बघायचा आहे. ठीक आहे. सो हे झाली स्पीकरची गोष्ट. त्यानंतर जर आपण वोटरचा विचार केला तर वोटरसाठी काय कंडिशन्स होते, वोटरसाठी काय क्रायटेरिया लागू केला होता की मतदान करण्याचा अधिकार कुणाचा. इथे आता हा जनतेचा गृह आहे तर मॅक्झिमम जनतेला मतदान करण्याचा अधिकार द्यायला तर पाहिजे होता. पण यामध्ये काही क्रिटिकल क्रायटेरियाज आपल्याला नेमले गेलेले दिसतात आणि 1 नाही 2 नाही तर 4 क्रायटेरिया दिला गेलेला होता. एक क्रायटेरिया इन्कम टॅक्सचाच होता. इन्कम टॅक्स पेअर पाहिजे, पण ॲटलिस्ट कसा? तो व्यक्ती जो ॲटलिस्ट वर्षाला 2000 रुपये इयरली उत्पन्न कमवतो आणि 2000 रुपयावर जर तो इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला मतदानाचा अधिकार आहे. तर ही तर एक कंडिशन झाली की तो इन्कम टॅक्स पेअर पाहिजे. किंवा मग ॲटलिस्ट 50 रुपये जो व्यक्ती भूमिकर भरतो त्याला मतदानाचा अधिकार होता. किंवा ॲटलिस्ट नगरपालिकेला 15 रुपये टॅक्स भरणारा व्यक्ती. आपण महानगरपालिकेला टॅक्स देतो ना, भरता की नाही भरत? भरता ना, सोडत नाही महानगरपालिका. कोणीही राहू द्या, तुम्ही जर राहता महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वो अपनी पावती भेज देंगे. हां, कितना एरिया आहे तुम्हारा, चलो इतना पैसा लाव. त्यांना दरवर्षी आपल्याला टॅक्स द्यावं लागतं. ठीक आहे, त्यांचा मेजर सोर्स आहे. आणि चौथा जो पॉईंट होता तो असा 180 रुपयाचा पॉईंट आहे. लँड ओनर किंवा हाऊस ओनर आणि टेनंट, जे घरमालिक आणि किरायदार. म्हणून चला कुठल्या एका घरमालकाच्या घरी एक व्यक्ती जो किरायाने राहतो आणि जर तो वर्षाला 180 किंवा त्यापेक्षा जास्त रुपये रेंट देत असेल, 180 किंवा त्यापेक्षा जास्त रुपये रेंट देणारा टेनेंटला पण मतदानाचा अधिकार आणि ज्याला पैसा भेटते आहे अशा घरमालकाला सुद्धा मतदानाचा अधिकार होता. ठीक आहे. तर 180 रुपयापेक्षा टॅक्स देणाऱ्या व्यक्तीला, आता लक्षात घ्या, हे 4च्या 4ही क्रायटेरिया पारित करणे किंवा पूर्ण करणे गरजेचं नाही आहे. या 4 पैकी कोणतंही एक क्रायटेरिया जो व्यक्ती पूर्ण करून राहिला त्याला मतदानाचा अधिकार आहे. बाकी कॅन्डिडेटसाठी असा काही खास त्यांनी क्रायटेरिया ठेवला नव्हता की तो टायटल होल्डर असावा किंवा हे असावं किंवा ते असावं, त्याला काही क्रायटेरिया नव्हता. पण वोटरसाठी मात्र इथे आपल्याला क्रायटेरिया दिसतो. सो आपण जर सेंट्रल लेजिस्लेचर बघितलेलं तर केंद्रीय विधिमंडळाची रचना आपल्याला अशी दिसते. बायकॅमेरल सिस्टम ही पहिल्यांदा अपॉइंट करण्यात आलेली. अप्पर हाऊस लोअर हाऊस दोन्ही हाऊस निर्माण करून लोअर हाऊसमध्ये त्यांनी जागा 145 ठेवलेली आहे. पण तरी त्यामध्ये जे इलेक्टेड मेंबर्स आहेत त्या इलेक्टेड मेंबर्समध्ये पण जे ऑर्डिनरी मेंबर्स आहेत, ऑर्डिनरी इन द सेन्स ऑर्डिनरी कॉन्स्टिट्युएन्सीचे, त्यांनी पाहिजे तेवढ्या जागा काही दिल्या नव्हत्या. या व्यतिरिक्त मग नेक्स्ट टाका स्टेट लेजिस्लेचर. प्रांतीय सरकारे. इथे मी तुम्हाला ना फक्त कोणत्या राज्याच्या विधानसभेला किती जागा होत्या ते लिहून देतो. या बंगाल विधानसभा, सर्वाधिक जागा बंगालला होत्या 140. 140 जागा बंगाल. त्यानंतर मद्रासला 132, बंगाल 140 140, मद्रास 132. संयुक्त प्रांत म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स 123 123. बॉम्बे 114. पुन्हा सांगू, संयुक्त प्रांत क्लिअर आहे ना.
बंगाल 140, मद्रास 132, संयुक्त प्रांत 123 123, बॉम्बे 114 114, बिहार अँड ओरिसा एकच, बिहार अँड ओरिसा 103, पंजाब 90, सेंट्रल प्रोविन्स मध्य प्रदेश मध्य प्रांत 73, आसाम 53, नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोविन्स संयुक्त नाही वायव्य सरहद प्रांत, नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोविन्स वायव्य सरहद प्रांत 53. बघा, आपण या कायद्याचा नीट परीक्षण केलं असता आणि त्यातल्या त्यात जे स्टेट लेजिस्लेचर दिसून राहिलेले आहेत, जसं बंगालमध्ये जागा वाढलेल्या आहेत 140 पर्यंत वाढलेल्या आहेत, मुंबईमध्ये 114 पर्यंत वाढलेल्या आहेत, तसं बॉम्बेचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहिली गोष्ट, या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये डायरेक्ट इलेक्शन सिस्टम जनतेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला. क्रायटेरिया मात्र आपण बघितलेला आहे की साधारणतः टॅक्स पेअरलाच मतदान करण्याचा अधिकार होता. पण जर आपण स्टेट प्रोव्हिन्सेसचा विचार केलेला तर स्टेट प्रोव्हिन्सेसमध्ये जेवढ्या काही जागा दिसत आहेत, जसं बॉम्बेला 114 आहेत, जेवढ्या काही जागा आहेत या 100% आहेत. नियम असा होता की प्रत्येक प्रांतामध्ये त्या प्रांताच्या लेजिस्लेचरच्या एकूण सदस्य संख्येच्या 80% सदस्य हे इंडियन्स असणार. या आधारावर मगही हा पॉईंट मी तुम्हाला बोललेलो, तर या आधारावर आपण जर बघायला गेलं तर भारतीयांना तर हे खूप ऑसम अधिकार प्राप्त झालेले की जर 80% हे भारतीय असतील तर भारतीय त्या मेजॉरिटीच्या जोरावर कोणताही प्रस्ताव मांडू शकतील, त्याला पारित करू शकतील आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या राज्याचं प्रशासन चालवू शकतील. मला सांगा की होम रूल लीग चळवळ सुरू केली आणि बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी, तर त्यांनी हीच तर मागणी केली होती रे, स्वशासन. आणि जर ॲटलिस्ट त्यांना प्रांताचं शासन चालवण्याचा अधिकार मिळतं तर वेल अँड गुड ना. आपण ॲटलिस्ट आपल्या प्रांताचा तर विकास करू शकतो. भले देशासाठी सरकार बघणार, केंद्र सरकार म्हणजे ज्याला आपण व्हॉइसरॉय म्हणतो, पण जर प्रांत जरी भारतीयांच्या हातामध्ये मिळत असतील शासन चालवण्याकरिता तर वेल अँड गुड. पण इथे भलेही आपल्याला दिसते की 80% इंडियन्स होते, पण तरीही या कायद्याने एक सिस्टम इंट्रोड्यूस केलेली होती, ज्या सिस्टमला आपण म्हणतो डायरची सिस्टम. तर लिहून ठेवा की डायरची. या कायद्याने प्रांतांमध्ये प्रोव्हिन्सेसमध्ये द्विदल राज्य पद्धत लागू केली. आता ही द्विदल राज्य पद्धत काय होती त्याला जरा समजून घेऊया. एक सरळ एक्झाम्पल, एक साधं एक्झाम्पल घेतो आहे. पकडून चला की आपल्या बॅचमध्ये एक्झाम्पलसाठी 40 मुली आहेत आणि 10 मुलं आहेत, तर मेजॉरिटीमध्ये मुली आहेत. तर एक्झाम्पलसाठी की क्लासबद्दल पकडून चला तुम्हाला काही अधिकार दिले गेले किंवा संपूर्ण अधिकार क्लासबद्दलचे तुमचे आहेत, तर ऑफकोर्स जो मेजॉरिटीमध्ये आहे ते आपले अधिकार जास्तीत जास्त एन्जॉय करतील. पण माहीत पडते आहे की नियमावली असे होत आहे की अच्छा काय अधिकार किंवा काय कामं किंवा काय सब्जेक्ट्स आहेत. एक्झाम्पल घेऊया. सकाळी येऊन क्लास ओपन करणे, आल्याबरोबर झाडू लावणे, त्यानंतर कम्प्युटर ऑन करणे, त्यानंतर रिसेप्शनवर बसणे, त्यानंतर जे आहे ते इन्क्वायरीज देणे, ॲडमिशन्स घेणे, फीस कलेक्ट करणे, क्लास कधी होईल, कोणता होईल हे ठरवण्याचा अधिकार पकडून चला तुमचा आहे. आणि तुमच्या या सगळ्या अधिकारामध्ये 40% मुली आहेत आणि 10% मुलं आहेत. तर ऑफकोर्स मेजॉरिटी मुलींची आहे. पण आता आपण हे जे कामं बघितले आहेत, येऊन लॉक उघडणे, झाडू लावणे, कम्प्युटर ऑन करणे, रिसेप्शनमध्ये बसणे, इन्क्वायरी देणे, फीस कलेक्ट करणे, ॲडमिशन घेणे, ही जी सगळी नियमावली आहे, हे सगळे जे सब्जेक्ट आहेत माहीत पडते आहेत की हे 2 व्यक्तींच्या हातामध्ये किंवा 2 ग्रुपच्या हातामध्ये विभागले गेले. कोण ग्रुप? एक मुली आणि दुसरे मुलं. मुली आहेत 40, मुलं आहेत 10. म्हणजे ऑफकोर्स मुली आहेत मेजॉरिटीमध्ये, मुलं आहेत खूप जास्त मायनॉरिटीमध्ये. म्हणजे बघायला गेलं तर यांना काहीच नाही भेटलं पाहिजे. पण तरी माहीत पडते की हे जे आपण कामं सगळे बघितले, अधिकार बघितले, यापैकी मुलांना अधिकार काय? ॲडमिशन घेणे आणि फीस कलेक्ट करणे. आणि मुलींचे अधिकार काय? ताला उघडणे, झाडू मारणे, कम्प्युटरवर बसणे. तर मला सांगा मग तुमच्या मेजॉरिटीला काय अर्थ राहिला काही अर्थ? बस ऐसाही गेम अपने साथ हुआ. असंच काहीतरी इंग्रजांनी आपल्यासोबत केलं.
तर आता थोडा विचार करा की राज्यांमध्ये असे सब्जेक्ट्स काय राहू शकतात. जसं एक्झाम्पल घेऊ, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचं आरोग्य सुविधा बघणे हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्याचं शिक्षण राज्य सरकार बघणार, शेतीसाठी राज्य सरकार निर्णय घेणार, पोलीस राज्य सरकारची आहे. अजूनही आपण भरपूरसे असे सब्जेक्ट घेऊ शकतो ना रे बॉस, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, लाडक्या बहिणीला पैसा द्यायचा आहे ना. या सगळ्या कामाची कुठे ना कुठे अंमलबजावणी हे सरकारमार्फत केलं जातं. तर ऑफकोर्स बघा की हे सगळे विषय जर राज्य सरकारचे आहेत आणि सरकार जर एकाच व्यक्तीच्या हाती असेल तर ऑफकोर्स 30 म्हणजे तो जो पक्ष आहे पॉलिटिकल पार्टी हे सगळे सब्जेक्ट जे आहे ते एन्जॉय करेल. आता इथे विचार करून घेऊया की इथे प्रांत निर्माण केले आहेत. मुंबई प्रांत आपण बघितलं तर मुंबई प्रांतामध्ये सुद्धा हेल्थ, या व्यतिरिक्त एज्युकेशन, या व्यतिरिक्त रेव्हेन्यू म्हणजेच पैसा कलेक्ट करण्याचा भाग, या व्यतिरिक्त ॲग्री असतील, या व्यतिरिक्त पोलीस असेल, या व्यतिरिक्त अजूनही जे विषय असतील, एवढे सारे विषय आहेत. हे सगळे विषय कुणाच्या हातामध्ये असायला पाहिजे? ऑफकोर्स जे मेजॉरिटीमध्ये आहेत त्यांच्या हातामध्ये असायला पाहिजे. आणि आत्ताच आपण बघितलं की साधारणतः 80% नंबर हे इंडियन्सचे आणि फक्त 20% नंबर जर हे इंग्रजांचे असतील, युरोपियनचे असतील तर ऑफकोर्स युरोपियनच्या हातामध्ये सत्ता राहूच शकत नाही. सगळीच्या सगळी सत्ता, सगळीच्या सगळे हे जे सब्जेक्ट्स आहेत, मुंबई प्रांतामध्ये आरोग्य सुविधा कोण कशी पुरवणार, कसं राहणार हे भारतीय ठरवतील. एज्युकेशन कसं राहील भारतीय ठरवतील. रेव्हेन्यू कसं कलेक्ट करायचा, काय टॅक्स राहतील हे भारतीय ठरवतील. हे अधिकार सगळे भारतीयांचे राहायला पाहिजे ना. पण इथे यांनी सुरू केली डायरची सिस्टम आणि डायरची सिस्टम सुरू करून यांनी हे सगळे जे विषय होते, हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत, या सब्जेक्ट्सला त्यांनी 2 भागामध्ये विभागून केलं, 2 भागामध्ये विभागून घेतलेलं. एक ज्याला म्हटलं गेलं रिझर्व्ह डिपार्टमेंट आणि दुसरं ज्याला म्हटलं गेलं ट्रान्सफर डिपार्टमेंट. रिझर्व्ह डिपार्टमेंट ठेवलं गेलं होतं या 20% गोऱ्यांच्या हातामध्ये. ट्रान्सफर डिपार्टमेंट ठेवलं गेलं होतं 80% मेजॉरिटीच्या हातामध्ये. आणि जेवढे सब्जेक्ट्स होते त्या सब्जेक्ट्सपैकी सर्व इम्पॉर्टंट सब्जेक्ट रिझर्व्हमध्ये टाकले गेले आणि त्याविषयी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार आणि कायदा करण्याचा अधिकार या 20% गोऱ्यांचा आणि झाडू मारण्याचे कामं 80% भारतीयांना दिलं गेलं. तर एवढी मेजॉरिटी राहून सुद्धा या डायरची सिस्टमनी भारतीयांच्या हातामध्ये काही खास अधिकार दिले नाही. कारण की या 2 सिस्टमला रिझर्व्ह खाते आणि ट्रान्सफर खाते निर्माण करून नेमकं महत्त्वाचे विषय या खात्यात ठेवले गेले आणि रिझर्व्हवर कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार इंग्रजांच्या हाती सोपवला गेला. आणि म्हणून या द्विदल राज्य पद्धतीचा भयंकर विरोध झाला देशामध्ये. भयंकर काय वाटते तुम्हाला, जर इकडे लोकमान्य टिळक आणि अनिल बेजण जर विरोधामध्ये होते तर त्यांना हाच पॉईंट कुठे ना कुठे कळला असेल की हे लॉलीपॉप आहे बॉस, अपने हात में कुछ नहीं आने वाला. म्हणून एवढा विरोध होत असताना दिसतो. पण इंग्रजांना काही फरक नाही पडला. इंग्रजांनी डायरची सिस्टम अशीच चालू ठेवलेली. पण फक्त लक्षात घ्या, डायरची सिस्टम मधल्या कालावधीमध्ये, मधल्या काळात 1924 ते 1927 आणि 1925 ते 1927 या कालावधीमध्ये ना 2 प्रांतांमध्ये बंद होती. 2 प्रांतांमध्ये ही सिस्टम नाही चालली. एक मध्य प्रांत आणि दुसरं जो होतं तो बंगाल प्रांत. आणि नेमकं कुठून 124 ते 27 कुठेही बंद होती तर बंगालमध्ये आणि 1925 ते 27 ही बंद होती सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये. आता हे नाही समजणार तुम्हाला की हे तुम्ही काय लिहून राहिले. पुढे जेव्हा आपण स्वराज्य पार्टी बघू तेव्हा तुम्हाला कळणार आहे. डायरची सिस्टम आपल्या देशामध्ये 1921 पासून लागू झालेली, पुढे ती तशीच चाललेली. पण मधल्या काळामध्ये 2 प्रांतांमध्ये ही सिस्टम पूर्णपणे रद्द करण्यात आलेली. डायरची सिस्टम नंतर बंद झाली बरं का. कधी? जेव्हा 1935चा कायदा येईल. 1935चा कायदा जेव्हा लागू होईल तेव्हा सरकार म्हणेल की ठीक आहे आम्ही राज्यातनं डायरची सिस्टम काढतो. पण राज्यातनं काढून त्यांनी ती सिस्टम कुठे लावली तोही भाग आपल्याला नंतर बघायचा आहे. यावर तुम्हाला फ्रिक्वेंटली क्वेश्चन बनलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार डायरची सिस्टम लागू झाली, डायरची सिस्टम कुठे लागू झाली, कोणत्या कायद्याने डायरची सिस्टम काढली, फ्रिक्वेंटली क्वेश्चन बनतात. ही जी डायरची सिस्टम दिसते आहे कुठे लागू झाली, केंद्रात की प्रांतात? प्रांतात. हा भाग महत्वाचा आहे. 1935चा कायदा येईल ना तर 1935चा कायदा डायरची सिस्टम प्रांतातनं काढेल आणि टाकेल केंद्रात. म्हणजे केंद्रामध्ये पुन्हा हे असे 2 डिपार्टमेंट निर्माण केले जातील आणि या 2 डिपार्टमेंटमध्ये युरोपियनच्या हातामध्ये अधिकाधिक पॉवर्स दिले जातील. कळलं द्विदल राज्य व्यवस्था काय होती, डायरची सिस्टम. आता फक्त हे जे 2 रिझर्व्ह आणि ट्रान्सफर होते ना यामध्ये कोणकोणते विषय होते ते लिहून देतो. असे लिहा. रिझर्व्ह खाते, रिझर्व्ह डिपार्टमेंट, राखीव खाते, सरकारच्या हाती असणारे,
सरकारच्या हाती. यातले या कोणकोणते विषय होते, सब्जेक्ट्स होते, तर फायनान्स, भूमिकर, लँड टॅक्स, दुष्काळ पहिलं आहे बाळा फायनान्स, अर्थव्यवस्था, अर्थ खाते. सेकंड आहे भूमिकर म्हणजे लँड टॅक्स. त्यानंतर दुष्काळ, फॅमिन. दुष्काळ सहाय्यता लिहू शकता, फॅमिन रिलीफ असं लिहून घ्या. दुष्काळ सहाय्यता, फॅमिन रिलीफ. न्याय, ज्युडिशरी. पोलीस, पेन्शन, खाणी, माइन्स, वीज, एनर्जी. देन सोपीव डिपार्टमेंट म्हणजेच ट्रान्सफर डिपार्टमेंट. ट्रान्सफर खाते, सोपीव खाते. सरळ लिहून घ्या समोर की निर्वाचित भारतीयांच्या हाती राहणार होते, इलेक्टेड इंडियन मेंबर्स. सब्जेक्ट्स बघा, शिक्षण, एज्युकेशन, ग्रंथालय, लायब्ररीज, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज आहेत ना झाडमाराची कामं. लोकल बॉडीज, स्थानिक स्वराज्य संस्था. आरोग्य, हेल्थ. उद्योग, कॉमर्स. मला सांगितलं आहे की सिस्टम 1921 पासनं लागू झालेली होती. तर म्हटलं कोणत्या कायद्याने याला रद्द केलं? 1935चा कायदा. पण 1935चा कायदा लागू कधी झाला? तर 1937ला, 1937ला. तर त्यानुसार ही जी सिस्टम आहे आपल्या देशामध्ये 1921 to 1937 पर्यंत प्रांतांमध्ये लागू होती, प्रोव्हिन्सेसमध्ये लागू होती. पण इथे दोन प्रांत लिहून घ्या, मात्र 24 ते 27 बंगाल आणि 25 ते 27 सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये ही सिस्टम लागू नव्हती. का लागू नव्हती ते आपण 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर बघणार आहोत. ठीक आहे. ॲक्च्युली लक्षात घ्या, लिहिलं हे डायरची सिस्टमनी एवढा गोंधळ करून ठेवला होता ना, ज्याची काही हद्द नाही आहे, सीमा नाही आहे. मला सांगा की हा किती गोंधळाचा प्रकार आहे की जसं जेव्हा आपण काही कॉमन अधिकार दोघांच्या हातामध्ये सोपवतो तेव्हा गोंधळ बिलकुल होऊ शकते बॉस, बिलकुल गोंधळ होऊ शकते. म्हणजे एक साधं एक्झाम्पल सांगतोय. इथे 2 खाते निर्माण करून शेती हा प्रकार भारतीयांच्या हाती होता. म्हणजे तुम्ही लिहिलं नाही आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट सांगतोय मी, जे तुम्ही लिहिलं नाही. शेती हा प्रकार भारतीयांच्या हातामध्ये होता आणि जलसिंचन, इरिगेशन हा प्रकार होता युरोपियनच्या 20% हातामध्ये. आता मला सांगा की हे दोन्ही बाबी किती कनेक्टेड आहेत. शेतीचा विकास करायचा असेल तर इरिगेशन व्यवस्था नीट असायला पाहिजे. मग शेतीचा विकास करायचा आहे तर भारतीयांच्या हातात तर दिलं, अरे पण इरिगेशन राहील तर ते विकास करतील ना, नाहीतर विकास कसा होईल. तर कळून आलं की गोंधळ किती राहू शकतो यामुळे. याचं अजून एक चांगलं एक्झाम्पल सांगतो की हा कसा काय कायदा फसतो. 2 पुन्हा सब्जेक्ट जर घेतले आपण, धर्म हा विषय ठेवला होता भारतीयांच्या हातामध्ये आणि लॉ अँड ऑर्डर हा विषय ठेवला होता युरोपियनच्या हातामध्ये. धर्म आणि लॉ अँड ऑर्डर म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था. 1921ला आपल्या देशामध्ये एक चळवळ सुरू झालेली होती, ज्या चळवळीला आपण शीख गुरुद्वारा चळवळ म्हणतो. लक्षात घ्या, 1921ला आपल्या देशामध्ये एक चळवळ सुरू झाली होती, ज्या चळवळीला आपण शीख गुरुद्वारा म्हणतो. का चळवळ सुरू झाली तर शिखांचे जे गुरुद्वारे होते ते शिखांच्या त्या गुरुद्वाराचे जे प्रमुख होते त्यांनी पूर्ण आपल्या हातामध्ये कॅप्चर करण्याचं, त्याला म्हणू शकतो की असं बघा, आता आपलं राम मंदिर एवढं बांधलं आपण आणि काय केलं, लोकांना आपण अपॉइंट करतो आणि या काय करतात, चोऱ्या.
नाही का? गडबडलेला मुद्दा आहे ना. तर मुद्दा असा आहे बॉस की ती प्रॉपर्टी सगळ्यांची असायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांची कॉमन असायला पाहिजे. धार्मिक स्थळ आहे. तिथल्या महंतांनी काय केलं की पूर्ण गुरुद्वारावर आपलं कंट्रोल आणलेलं होतं. तर शिखांनी त्या महंत म्हणजे त्यांचे जे धार्मिक गुरु आहेत त्यांना पदावरनं खारिज करण्याकरिता आणि सगळ्या कॉमन लोकांना शिखांना अधिकार देण्याकरिता त्यांनी 1921ला जी आहे ती चळवळ सुरू केली, शीख गुरुद्वारा चळवळ. आणि मी सांगितलं की धर्म हा मुद्दा भारतीयांच्या हाती होता आणि लॉ अँड ऑर्डर हा मुद्दा होता इंग्रजांच्या हाती. जेव्हा ही चळवळ सुरू झाली तर चळवळ झाली हिंसक वळण लागलं, जाळपोळ झाली, मारामारी सुरू झाली. तर मग आता लॉ अँड ऑर्डर बिघडला. मग लॉ अँड ऑर्डर बिघडला तर मग आता हे कोण सांभाळण्याचं काम करणार आहे? पोलीस. पण ऑफकोर्स लॉ अँड ऑर्डर कोणाच्या हातामध्ये? युरोपियनच्या हातामध्ये. पण लॉ अँड ऑर्डर का बिघडला? धर्मामुळे. धार्मिक बुद्ध आहे ना. धर्म कोणाच्या हातामध्ये? भारतीयांच्या हातामध्ये. तर ना भारतीय काम करू शकत ना युरोपियन काम करू शकत, असा गोंधळ निर्माण झाला. तर त्यामुळे ही जी सिस्टम होती डायरची सिस्टम ही कम्प्लिटली फेल ठरली. याचा काही आउटकम निघत नाही. फक्त आणि फक्त इंग्रजांनी आपल्या फायद्यासाठी किंवा युरोपियन्सला जास्तीत जास्त अधिकार असावा यासाठी फक्त या सिस्टमला लागू केलं. याच्या व्यतिरिक्त अजून काहीही नव्हतं. क्लिअर? तर हो, हा झाला आपला 1919चा कायदा. बाकी पुढील बाबी आपण उद्याच्या समाचार पत्रामध्ये बघूया. ठीक आहे.